नमस्कार. मार्गी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जी टेस्ट सिरीज आयोजित केली होती त्या टेस्ट सिरीज मधील टेस्ट क्रमांक 11 जो जीएस 3 पेपर म्हणजेच मानवी संसाधन विकासासंदर्भात आहे त्या पेपर मधील प्रश्न क्रमांक 51 म्हणजे आपला जो दुसरा पार्ट आहे एचआरडीच्या डिस्कशनचा. पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 50 क्वेश्चनचा आढावा घेतलाय. पुढच्या या 51 पासून ते 100चा हा आढावा आपण दुसऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत. तर प्रस्तुत आजच्या डिस्कशनचा आपला प्रथम प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे जगातून नाहीसा झालेला एकमेव संसर्गजन्य रोग कोणता, अशा आशयाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 देवी रोग हा आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न जो आयोग विचारत असतो त्यामध्ये एखाद्या महत्वपूर्ण जी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून एक गौरवशाली किंवा एक अभिनव अशा कामगिरी पार पडल्यानंतर त्या कामगिरी अशा पद्धतीने त्यांनी साध्य केली या अनुषंगाने प्रश्न विचारण्याचा आयोगाचा आपल्याला कल पाहायला मिळतो. त्यामुळे एकंदरीतच देवी रोगाचा जागतिक इतिहास किंवा भारतातील इतिहास जर आपण पाहिला तर 1977 ला भारतामधून हा रोग नाहीसा झाल्याचं पाहायला मिळतो. तर जगातून 1980 मध्ये या रोगाचं उच्चाटन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विषाणूजन्य हा रोग जो आपला देवी रोग आहे तो विषाणूजन्य असून त्याचं संक्रमण एकतर रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा रुग्णाच्या ज्या रुग्णाने वापरलेल्या वस्तू वापरल्यामुळे होण्याचा धोका आपल्याला पाहायला मिळतो. याची जर लक्षणाचा जर आपण विचार करायला गेलो तर थंडी, ताप, स्नायुदुखी त्याचबरोबर त्वचेवर फोड येणे यासारखी लक्षणे आपल्याला पाहायला मिळते. 1798 मध्ये एडवर्ड जेनर यांनी देवी रोगावर लस शोधल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशाचा प्रश्न आपल्याला हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही की देवी रोगावर लस कोणी शोधली. त्यामुळे त्या देवी रोगावर लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव आपल्याला माहित असणे देखील फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर आपला पुढचा 52 नंबरचा प्रश्न हा जागतिक आरोग्य संदर्भातच आहे. यामध्ये आपला प्रश्न असा विचारलेला आहे की जागतिक आरोग्य संघटनेने सदस्य देशांची 6 गटात जी विभागणी केली आहे त्या खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश होत नाही, अशा आशयाचा हा प्रश्न आहे. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ठरत आहे. तर प्रादेशिक कार्यालय आशिया अशा पद्धतीनं त्याच्या रिजनल ऑफिसचं किंवा रिजनचं त्यांनी विभागणी केलेली नाही. त्यामुळे प्रादेशिक कार्यालय अमेरिका, प्रादेशिक कार्यालय युरोप, प्रादेशिक कार्यालय आफ्रिकेनंतर त्यांनी दक्षिण पूर्व आशियाई थेट आशियासाठी न करता दक्षिण पूर्व आशियाई अशा पद्धतीचं वर्गीकरण केलेलं पाहायला मिळते. त्यानंतर ह्या दक्षिण पूर्व आशियाई कार्यालयाचं प्रधान कार्यालय किंवा मुख्य कार्यालय हे भारतात म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी असल्याचं देखील आपल्याला माहिती असणं हे लाभदायक ठरू शकतं. त्यानंतर पूर्व पॅसिफिक हा जो झोन आहे त्यामध्ये फिलिपाईन्स म्हणजे मनिला या ठिकाणी त्याचं कार्यालय आहे. त्यानंतर पूर्व भूमध्य सागरीय याचे हे कार्यालय अशा पद्धतीची विभागणी ही त्यांनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रस्तुत प्रश्नात आपल्याला 2 बाबी प्राधान्याने एक लक्षात येत आहे की प्रादेशिक कार्यालय कशा पद्धतीने विभागणी केली, विशेष करून आशिया खंडाचा विचार करता दक्षिण पूर्व आशियाई आणि पश्चिम पॅसिफिक अशा पद्धतीने वर्गीकरण केल्यामुळे आपले काही आशियाई देश हे पश्चिम पॅसिफिक महासागराच्या अनुषंगाने किंवा त्या झोन मध्ये देखील मोडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पूर्व पॅसिफिक, पूर्व मध्य सागरीय असं देखील वर्गीकरण हे त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 53 नंबरच्या प्रश्नाचा विचार करता प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे प्रमुख घटक असलेल्या तरतुदी कोणत्या आणि ते ओळखा, अशा पद्धतीचा हा आपला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला जी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना आहे त्यामध्ये जे प्रमुख घटक आहे आपल्याला जे विचारलंय ते त्या ठिकाणी प्रथमतः आपण भर दिला पाहिजे की प्रमुख घटक कोणते आहेत. तर यामध्ये जो पर्याय क्रमांक ब आणि ड आहे हा आपल्या उत्तराचा ठरतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 ब आणि ड हा आपल्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ठरतं की ज्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अशा संदर्भाच्या संस्था अखिल भारतीय वैद्यकीय संदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्यांची उभारणी करणे, त्याचप्रमाणे शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन म्हणजेच अपग्रेडेशन करणे अशा पद्धतीच्या बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेस आपला आयोग हा प्रश्न विचारतो त्यावेळेस आयोगाच्या एखादी योजना असेल तर त्या योजनेची सुरुवात कधी झाली, सुरुवात कुठून झाली,
त्याच्या प्रधान म्हणजे ते इम्प्लिमेंटेशन करणारी संस्था कोणती आहे किंवा मंत्रालय कोणतं आहे, त्यासाठी फंडिंग कोणत्या कुणामार्फत मिळणार आहे, या सर्व बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचा जर विचार करायला गेलो तर ही सर्वसाधारणपणे 2006 मध्ये ही योजना आलेली पाहायला मिळते. ह्या योजनेचा प्रमुख उद्देशच हा होता की जी आरोग्य क्षेत्रात प्रादेशिक असमतोलता आहे ती दूर करून वैद्यकीय शिक्षणात गुणात्मक सुधारणा, म्हणजे एकतर प्रादेशिक म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्याला माहितीच आहे की शहरी आणि ग्रामीण अशी एक विभागणी मुख्यतः आरोग्य क्षेत्रात संदर्भात आपल्याला पाहायला मिळते, किंवा दुर्गम आदिवासी भाग या भागात देखील आजपर्यंत आरोग्य सेवा पोहोचली नाही. मग अशा भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचवत असतानाच गुणात्मक दर्जा देखील त्याचा वृद्धिगत करणं हे देखील या योजनेच्या माध्यमातून साध्य करण्याचं प्रधान उद्दिष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण जर हे पाहिलं तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, तर आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं आहे की ह्याची सुरुवात कधी झाली किंवा सर्वप्रथम हे अशा पद्धतीची संस्था कुठे स्थापन करण्यात आली. तर सर्वसाधारणपणे 1956 मध्ये सुरुवातीची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे महाराष्ट्रात अशा पद्धतीची संस्था आहे की नाही किंवा असल्यास कोणत्या भागामध्ये आहे हे देखील आपल्याला ज्ञात करून घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही संस्था 2019 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी स्थापन झाली किंवा त्या पद्धतीची मंजुरी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अनुषंगानं बाकीच्या बाबी देखील पाहून घेतल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला 54 नंबरचा आहे की केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2017 साली मिशन संपर्क हे कोणत्या आजाराच्या रुग्णांना शोधण्यासाठी सुरू केले. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक 3 म्हणजेच एड्स हे आहे. तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की मिशन संपर्क हे सुरू का करण्यात आलं किंवा त्या मागची पार्श्वभूमी काय, मग त्या मागचा उद्देश काय, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हे मिशन संपर्क कार्यरत राहणार आहे, त्यासाठी कोणती नोडल एजन्सी स्थापन केली आहे का, या सर्व जर बाबा आपण व्यवस्थितरित्या पाहून घेतल्या तर अशा पद्धतीचे प्रश्न हे हँडल करणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. यासाठी मार्गीचा जो फॉर्म्युला आहे की करंट बेसिक तुम्ही जर केलं तर त्यातून तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे आरोग्य क्षेत्र असेल किंवा एकंदरीतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना करंट बेसिक असा अभ्यास करत आपण जर पुढे गेलं तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मिशन संपर्काची सुरुवातच विचार करायला गेलो तर सर्व 1 डिसेंबर आपल्याला माहिती की 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. 1 डिसेंबर 2017 मिशन संपर्क हे सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये जे बाधित रुग्ण असतील त्यांना जे बाधित रुग्ण आहेत पण त्यांच्यापर्यंत उपचार पोहोचले नाहीत किंवा उपचार घेणे बाकी आहे अशा सर्वांना शोधून त्यांचा पाठपुरावा करण्याच्या अनुषंगानं हे मिशन संपर्क कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शोध घेऊन त्यांना योग्य सेवा पुरवणे म्हणजे एड्सग्रस्त जो रुग्ण आहे जो बाधित आहे त्याचा शोध घेणे व त्याला जे आरोग्य सुविधा मिळतात का किंवा मिळत नसल्यास त्या मिळण्यासाठीचा जे एकंदरीतच पाठपुरावा करणं गरजेचं आहे. या सर्व बाबींचा विचार हा मिशन संपर्क मध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपला जो पुढचा 55 नंबरचा प्रश्न आहे त्या 55 नंबरच्या प्रश्नामध्ये मानवी उपचाराकरिता मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे तसेच मानवी अवयवांचे व्यापारीकरण रोखणे याबाबत नियमन करण्याकरिता केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा कधी केला अशा आशयाचा हा आपला प्रश्न आहे. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर हे आपलं 1994 असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ठरतो. पर्याय क्रमांक 4. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर एखादा कायदा जर शासनाने पारित केला तर त्या पारित का केला किंवा ते पारित करणारं मंत्रालय कोणतं किंवा त्याची पार्श्वभूमी काय ही जर आपल्याला माहित असेल तर त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. सर्वसाधारणपणे हा कायदा 4 फेब्रुवारी रोजी लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. 4 फेब्रुवारीला हा कायदा लागू झाल्यानंतर प्रथमदर्शनी गोवा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा प्राधान्याने 1994 साली लागू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वत्र हा लागू करण्यात आलेला. 2011 मध्ये या दृष्टीने यामध्ये सुधारणा करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 2011 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा झाल्याचेही आपल्याला
पाहायला मिळेल. याचा उद्देश जर आपण विचार करायला गेलो, जर मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994चा, तर त्याचे अवयव काढणे, त्याची साठवणूक करणे, प्रत्यारोपण करणे, नियंत्रण करणे, या संदर्भात ज्या बाबी होणार आहे त्या बाबींचं नियमन करणे, त्याचबरोबर व्यावसायिक दृष्ट्या जो होणारा गैरवापर आहे तो रोखणे, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी विचारात घेतल्या गेल्या होत्या. 2011 मध्ये जो यामध्ये सुधारणा करण्यात आल्या, त्या सुधारणांमध्ये स्वॅपिंग ऑफ ऑर्गन ला परवानगी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अशाचा देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो की 2011 साली मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींना परवानगी देण्यात आली. त्या बाबी जर आपण लक्षात ठेवल्या तर निश्चित आपल्याला तोही फायदा या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर आपला 56 नंबरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रमाचा उद्देश खालीलपैकी कोणत्या दोषांचे लवकर निदान करून त्यावर उपचार करणे हा होता. तर या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच जन्माच्या वेळी उद्भवणारे दोष असतील, मुलांचे आजार असतील, न्यूनता, अपंगत्व, तसेच विलंबाने होणारी वाढ, या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. हा कार्यक्रमाचा प्रधान उद्देशच होता की जे जन्माच्या वेळेस मुलांमध्ये असणारे दोष असतील किंवा आजार असतील त्या कशा पद्धतीने कमी करता येतील व ते कमी करण्याच्या अनुषंगाने प्राथमिक स्तरावर कोणत्या बाबी राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाच्या आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून राबवता येतील याचा विचार हा त्यामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. तर अंगणवाडीच्या माध्यमातून 6 वर्षापर्यंत, म्हणजे जे आपल्याला माहिती की ज्या 3 ते 6 पूर्वी जे आपलं शिक्षण दिलं जायचं अंगणवाडीच्या माध्यमातून अनौपचारिक, त्या शिक्षणामध्ये अंगणवाडीच्या माध्यमातूनच अशा पद्धतीच्या जी शाळापूर्व बालक आहेत त्या बालकांमध्ये नियमित आरोग्य तपासण्या करून त्यामध्ये त्यांच्यामध्ये काही आरोग्यविषयक कमतरता आहेत किंवा आरोग्यविषयक त्यांच्यामध्ये काही अडचणी आहेत का किंवा दोष आहेत का याचे निदान करून त्या संदर्भात पुढील प्रक्रिया काय करता येईल का याचा विचार होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये संदर्भ सेवा, म्हणजे आजार जर झाला असेल तर इथून पुढे तुम्ही कुठे व कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ घेऊन त्यावर उपचार करू शकता किंवा शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय उपचार करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे या संदर्भातलं मार्गदर्शन हे या वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढील 56 नंबरच्या प्रश्नाचा जर आपण विचार करायला गेलो तर भारतातील पहिला एड्स रुग्ण कुठे सापडला अशा आशयाचा हा प्रश्न आहे. यामध्ये भारतातील पहिला एड्स रुग्णाचा जर विचार करायला गेलो तर सर्वप्रथम चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिला एड्स रुग्ण हा आपल्याला सापडल्याचं पाहायला मिळते. म्हणजे चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिला एड्स रुग्ण हा सापडलेला आहे. 1986 ला सर्वप्रथम भारतातील चेन्नई या ठिकाणी डॉक्टर सुनीती सोलोमन आणि त्यांची जी विद्यार्थिनी होती एस निर्मला, जी डॉक्टर होत्या दोन्ही, म्हणजे डॉक्टर सुनीती सोलोमन आणि डॉक्टर एस निर्मला, या दोन डॉक्टरांनी सर्वप्रथम बाधित ओळखल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतात एड्सचा प्रभाव किंवा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था ही कार्यरत 1992 पासून ही कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये बाधितांच्या बाबतीत जर जे बाधित झालेले आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने औषधोपचार करता येतील किंवा एड्सचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक काय बाबी किंवा जागृती करता येईल ही प्राधान्यानं कामं या मंडळामार्फत, म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून 1992 पासून राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जगातील एकंदरीतच बाधितांच्या संख्येचा विचार करता भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे बाधितांची संख्या कमी करण्यासाठी देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिका, नायजेरिया नंतर भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचे एड्स रुग्ण दिसण्याचे प्रमाण हे अलीकडल्या काळात वाढत असल्याचं प्रथमदर्शनी आकडेवारीवरून लक्षात येत आहे. त्यानंतर आपला 58 नंबरचा प्रश्न आहे स्वच्छ सर्वत्र अशा आशयाचा हा प्रश्न आहे. स्वच्छ स्वास्थ्य सर्वत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या 2 मंत्रालयाच्या संयुक्तरित्या राबवला जातो, म्हणजे कोणत्या 2 मंत्रालयांनी एकत्रित संयुक्तरित्या हा प्रकल्प राबवला जातो अशा आशयाचा हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच जो हा अ आणि क आहे
त्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय त्याचबरोबर पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये जे हागणदारी मुक्त गटात आरोग्य केंद्रांना ज्या भागात हागणदारी मुक्तता साध्य झाली आहे अशा भागातील आरोग्य केंद्रांना बळकटी देण्याचा कार्यक्रम राबवण्याचं प्राधान्यानं यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. स्वच्छ स्वस्त सर्वत्र अशा आशयाचा हा कार्यक्रम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या भागात हागणदारी मुक्तता साध्य झालेली आहे अशा भागातील आरोग्य केंद्रांना बळकटी देऊन त्या माध्यमातून स्वच्छ स्वस्त आणि सर्वत्र हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न सोडत असताना या ठिकाणी दोन मंत्रालयांच्या संयुक्तरित्या विचारल्यानंतर आपल्याला एक बाब प्राधान्याने लक्षात पाहिजे की या ठिकाणी स्वस्त म्हणजे आरोग्याचा प्रश्न आलेला आहे, त्याचबरोबर स्वच्छतेचा. मग अशा वेळेस भारतातील असे कोणते मंत्रालय आहेत की आरोग्यासाठी काम करतायत किंवा स्वच्छतेसाठी काम करतायत, याचा जर एक आपल्याला ओव्हरऑल आढावा असेल किंवा ओव्हरऑल या बाबीबद्दल आपल्याला माहिती असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं हे आपल्याला श्रेयस्कर ठरतं. त्यानंतर पुढचा आपला 59 नंबरचा प्रश्न आहे की 2000 मधील सशस्त्र परिषदेत मध्ये नमूद केलेल्या आरोग्यविषयक सशस्त्र विकास लक्ष्यापैकी खाली दिलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. म्हणजे जे आपले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होते त्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल संदर्भातील चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. तर प्रस्तुत 59 नंबरच्या प्रश्नातील वरीलपैकी सर्वच विधानं ही चुकीची आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जी 4 नंबरचा पर्याय वरीलपैकी सर्व चूक हा आपल्याला उत्तर ठरतो. त्यानंतर या मध्ये आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की जी आपली UNDP आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP या संस्थेने मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे 2015 पर्यंत आपल्याला साध्य करण्यासाठी सप्टेंबर 2000 मध्ये अशा पद्धतीची जी उद्दिष्ट ठेवली होती त्या उद्दिष्टांच्या माध्यमातून आरोग्या संदर्भातील जे साध्य करण्याच्या ज्या बाबी होत्या जे आपल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मधील 4था गोल हा आपला बालमत्यताचे प्रमाण 2015 पर्यंत 1990च्या तुलनेत निम्न करणे हा नसून 2/3 होता. हे देखील आपल्याला या ठिकाणी जर लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जो आपला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मधील पर्याय क्रमांक 5 होता किंवा 5 नंबरचं जे गोल होतं त्यामध्ये माता मृत्यू दराचे प्रमाण 2015 पर्यंत 2019च्या तुलनेत आपल्याला 3/4 करायचं होतं. 3/4 या ठिकाणी आपल्याला 2/3 दिलंय ते 3/4 म्हणजेच 3/4 करणं हे अपेक्षित होतं. त्यानंतर 2015 पर्यंत या ठिकाणी आपल्याला 2020 दिलंय. नंतर आता 2015 पर्यंत आपल्याला एड्स, मलेरिया व इतर जे रोग आहेत त्यांचा प्रसार दर थांबवणे हे आपली प्राधान्यानं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मधील उद्दिष्ट असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा अभ्यास करत असताना मागील वर्ष ते प्रश्नपत्रिकाचा विचार करायला गेलो तर SDG बरोबरच मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत. मग अशा वेळेस तुलनात्मक दृष्ट्या विचार करत असताना मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मधील उद्दिष्ट किंवा त्यात दिलेले टार्गेट आणि त्यानंतर वर्तमानात चालू असलेला 15 ते 30 साठी लागू केलेला जो आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा अजेंडा आहे त्या अजेंडामधील बाबी यांचा तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं सोयीस्कर ठरू शकतं. त्यानंतर पर्याय क्रमांक 60चा जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 60 मध्ये 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांचे व गर्भवती महिलांचे लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येण्याजोग्या 8 आजारांकरता जे एकूण 8 आजार आहेत त्या 8 आजारांकरता संपूर्ण लसीकरण करणे हा उद्देश असलेली विशेष इंद्रधनुष्य मोहीम 2.0 जी 2.0 आहे ती देशभरामध्ये कोणत्या कालावधीत राबवण्यात आली असा आशयाचा आपला प्रश्न आहे. तर साधारणतः पर्याय क्रमांक जो 3 आहे तो आपला ह्या प्रश्नाचं उत्तर ठरतं. एकंदरीतच जे काही स्कीम राज्य शासन किंवा केंद्र शासन सुरू करते ते योजना कुठून सुरू झाली, कुणी सुरू केली ह्या देखील बाबी जर आपण माहिती करून घेतल्या तर फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अशा आशयाचे देखील प्रश्न आले की प्रस्तुत योजना भारतातील कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली, कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली, कोणाच्या हस्ते करण्यात आली, त्या ठिकाणी त्याचा लोगो काय होता, या सर्व बाबी जर अशा पद्धतीच्या प्रश्न आल्यानंतर आपण तयार केल्या तर ते आपल्याला निश्चित लाभदायक ठरू शकतील. त्यानंतर आपला पुढचा 61 नंबरचा प्रश्न आहे
की आशा बाबत म्हणजे त्या आपल्या आशा वर्कर आहेत किंवा आशा ताई आहेत त्यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यामध्ये आशा या ग्रामीण व शहरी भागात, तर या ठिकाणी त्या फक्त केवळ ग्रामीण भागात कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे शहरी भागात त्यांचं काम नाहीये किंवा तशा पद्धतीची तरतूद नाहीये. आशा वर्करांना दर महिन्यात ठराविक वेतन हे शासनाकडून दिले जातात. तर त्यांना ठराविक वेतन न देता त्यांच्या एकंदरीतच कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर भत्ते दिले जात असलेले पाहायला मिळतात. त्यांना प्रोत्साहनपर भत्ते हे शासन देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर त्यांची निवड ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशाचा प्रश्न आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून न होता त्यांची निवड ही जे आपले ग्रामसभेद्वारे निवड होऊन तालुका आरोग्य अधिकारी आहेत ते त्यांची नेमणुकीचं पत्र देतात. त्यामुळे यापैकी नाही हा पर्याय आपलं प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ठरतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जात असताना आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस सिलेबस यांची सांगड घालून वर्तमानात घडणाऱ्या घटनांचा एक लेखाजोखा जर आपण घेत राहिलो तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं सोयीस्कर ठरू शकतं. या ठिकाणी आपला 62 नंबरचा प्रश्न आहे की जीवन अमृत सेवेबाबत खालील विधानांचा विचार करा. जी महाराष्ट्र शासनाने सुरू केली किंवा महाराष्ट्रात सुरू झालेली जीवन अमृत सेवा योजना आहे त्याबाबत आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिल्या प्रश्नाचा जर आपण विचार करायला गेलो तर शीतसाखळी पेटीद्वारे जिल्हा रुग्णालयापासून 50 किलोमीटर या ठिकाणी 50 किलोमीटरच्या परिसरात नसून त्या ठिकाणी 40 किलोमीटरच्या त्रिज्येतील किंवा एका तासात पोहोचता येईल अशा शुश्रूषा किंवा दवाखान्यापर्यंत रक्त घटकांचा मोटारसायकलीद्वारे पुरवठा करणे हे त्या वैशिष्ट्य आहे. त्यामुळे योग्य विधान करत असताना या ठिकाणी 40 हा आकडा असणं गरजेचं होतं पण त्या ठिकाणी 50 आलेला आहे. त्यानंतर दुसरा आपला पर्याय आहे की रक्त वहन करणाऱ्या मोटरसायकली व निळ्या रंगाच्या असतील व त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देऊन मोटरसायकलचा मार्ग मोकळा करून देण्याचा पर्याय देखील किंवा प्रस्ताव देखील आहे. हे देखील बरोबर ठरतं. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय आपला जीवनामृत सेवा योजनेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात 2013 मध्ये अमरावती या ठिकाणी झाली. अमरावती या ठिकाणावर न होता सातारा या शहरातून तिची सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही देखील बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतली तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे एखादी योजना किंवा एखादा जो नवीन इनिशिएटिव्ह जर सुरू झाला तो कुठून सुरू झाला त्या संदर्भातल्या ज्या बेसिक तरतुदी किंवा त्याच्या ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह संदर्भातली काही विधानं असतील ती माहिती करून घेतली तर त्याचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर 63 नंबरचा आपला प्रश्न आहे की जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा अशा पद्धतीचा हा आपला प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये योग्य विधानांचा पर्याय निवडा असा आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे योग्य विधानाचा पर्याय निवडत असताना ही योजना 12 एप्रिल 2015 सुरू झाली अशाचा प्रश्न आहे. पहिलं विधान आहे. त्यानंतर दुसरं विधान आपलं सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये प्रस्तुती होणाऱ्या ज्या गर्भवतींना संपूर्णतः मोफत प्रजनन सेवा पुरवली जाते. त्यानंतर क नंबरचा पर्याय आहे की गर्भवती मातांप्रमाणे सर्व सुविधा 6 महिन्याच्या आत नवजात बालकालाही दिल्या जातात. तर नवजात बालकालाही दिल्या जातात. आणि ड पर्याय हा योजनेचा लाभ किमान 120 लाख गर्भवतींना महिलांना देण्याचे उद्दिष्ट आहे. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर केवळ ब आणि ड हा पर्याय योग्य ठरतो. या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचं विचारलेलं आहे. तर योग्य विधान तर विधान क्रमांक ब आणि विधान क्रमांक ड हेच बरोबर ठरतात. तर या ठिकाणी ही 12 एप्रिल 2005 ला सुरू होता 1 जून 2011 ला सुरू झाल्याची पाहायला मिळते. प्रस्तुत ही जी तारीख देण्यात आलेली आहे 12 एप्रिल 2005 तर ही तारीख जननी सुरक्षा योजनेची आहे. त्यामुळे 2 बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या दोन्ही योजनांमध्ये आपल्याला काही बाबी समाविष्ट किंवा नावामध्ये साधर्म्य असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी जननी सुरक्षा योजना आहे. त्यामुळे या नावामध्ये आपली गफलत होणार नाही याची देखील दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रस्तुत दोन्ही योजनांच्या तारखा व्यवस्थितरित्या माहिती असणं देखील गरजेचं आहे. किंवा पहिली योजना कधी आली कारण यामध्ये साल 2005 आणि 2011 हा प्रचंड डिफरन्स आहे.
तो डिफरन्स जरी आपल्याला माहिती असला तर तो देखील आपल्याला या ठिकाणी प्लस पॉईंट ठरू शकतो. तर या योजनेचा उद्देश तर विचार करायला गेलं तर माता किंवा नवजात बालक आहे त्यांना आरोग्य सेवा पुरवणे, आरोग्य सेवा, कारण बऱ्याच ठिकाणी खिशातून करावा लागणारा खर्च हा जास्त असतो. म्हणजे डिलिव्हरीसाठी त्या प्रस्तुत मातेला तिच्या घरापासून रुग्णालयापर्यंत घेऊन येण्याचा वाहतुकीचा खर्च असेल किंवा एकंदरीतच रक्ताच्या बाटल्या असतील, या सर्व बाबी मिळवण्याकरिता जर त्यांच्या आर्थिक ऐपत नसेल किंवा आर्थिक बाबींची अडचणी असेल तर त्यांना मोफत रुग्णासाठी मोफत रक्ताच्या बाटल्या, त्याचबरोबर घरापासून रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासंदर्भातील वाहतूक सेवा देखील मोफत, या ठिकाणी मोफत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोफत पुरवण्याची देखील सुविधा या माध्यमातून देणार आहे. सामान्य प्रस्तुती झाल्यानंतर ना पुढील 3 दिवस तर ज्यांचं सीझर किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रस्तुती होणार आहे त्यांच्यासाठी 7 दिवसापर्यंत औषध उपचार, त्याचप्रमाणे अन्न, मोफत औषधे, शुश्रूषा व आहार हा या योजनेच्या माध्यमातून पुरवला जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 64 नंबरचा आपला प्रश्न हा जागतिक दिवस आणि कधी साजरा केला जातो. आपल्याला एक सर्वसाधारणपणे एकंदरीत आयोगाच्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांचा जर एक सविस्तर आपण आढावा घेतला तर ही बाब आपल्याला प्राधान्याने लक्षात येऊ शकते की एखादी योजना कधी सुरू झाली किंवा कोणत्या तारखेला सुरू झाली किंवा तो कधी साजरा केला जातो, अशा आशयाचे प्रश्न विचारून झाले. असे प्रश्न सोडत असताना एक कॉमन आपल्या कॉन्शियस मध्ये ही गोष्ट लक्षात असली पाहिजे की तो दिवस का म्हणून साजरा केला जातो, त्यामागे कारण काय. मग त्या दिवशी प्रस्तुत रोगाचा किंवा प्रस्तुत योजना सुरू झाली त्यामागे कारण काय आहे. आता समजा लोकसंख्येचा विचार करायला गेला तर जगभरातील लोकसंख्या 500 कोटीवर गेली म्हणून तो दिवस लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करायला जातो. पर्यावरण दिवसाचा विचार करता त्यामध्ये त्या दिवशी आंतरराष्ट्रीय पहिली परिषद ही पर्यावरणाचा विचार करण्यासाठी भरली म्हणून ते साजरा केला जातो. अशा संदर्भात जर आपण एकंदरीतच प्रस्तुत दिवस का साजरा केला जातो ह्या बाब आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर केवळ रट्टामार किंवा पाठांतर न करता त्यामागील बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी काय ही जर लक्षात घेतली तर निश्चित आपल्याला तो प्लस पॉईंट ठरून आपला त्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. किंवा त्याबरोबरच इतर बाबी आपण इंटरकनेक्टेडली करत गेलो तर तो एक आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे जागतिक कॅन्सर दिवसाचा जर विचार करायला गेलं तर साधारणतः 4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर जागतिक क्षयरोगाचा विचार करता 24 मार्च. त्यानंतर जागतिक हिवताप दिवस हा 25 एप्रिल. तर जागतिक स्मृतिभ्रंश दिवस हा 21 फेब्रुवारी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपला प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ठरतो. अशा पद्धतीनं जे महत्वाचे जे आजार आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर भारतभरात किंवा जगभरात आजार सापडतात असे प्रश्न हा डायरेक्टली न करता पाठांतर न करता दैनंदिन वर्तमानपत्र आपण ज्यावेळेस वाचत असतो त्या वर्तमानपत्राचं वाचन करत असताना त्याचा कॉन्टेक्स्ट जर आपण लक्षात घेतला तर असे प्रश्न हँडल करणे किंवा सोडवणे हे आपल्याला फायद्याचे ठरू शकते. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न हा राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 संदर्भात आहे. एकंदरीतच HRD हा भाग जर आपण पाहिला तर यामध्ये प्राधान्यानं मानवी संसाधन विकासामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यानंतर जे कौशल्य विकासाची कामं असतील किंवा आंतरराष्ट्रीय भागीदार संस्था असतील त्यांच्या माध्यमातून जे फ्रेमवर्क विकसित करण्यात आलेले आहेत किंवा साठी धोरणात्मक आराखडे बांधलेले आहेत त्यावर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा एकंदरीतच कल असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे त्या दृष्टीने अभ्यास करत असताना अशा संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेबद्दल काय माहिती दिली आहे का ती जर पाहिली तर तो आपल्यासाठीचा एक लाभदायक पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 बाबत खाली दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधानांचा या ठिकाणी दुसरी एक गोष्ट काळजी घ्यायची की अभ्यास प्रचंड केला तरी त्या ठिकाणी आयोगाचे प्रश्न विचारण्याची किंवा आपल्याला प्रश्न विचारून चुकवण्याची फसगत करण्याची शक्यता कुठे असते. तर प्राधान्यानं नंबर असेल किंवा योग्य अयोग्य वाचन असेल यासारख्या ज्या मूलभूत बाबी त्या जर आपण प्रकर्षाने लक्ष देऊन सूक्ष्मपणे अध्ययन करून जर केल्या तर त्या आपल्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. तर राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी अयोग्य विचारलाय तर केवळ पर्याय क्रमांक हा आपला त्यासाठीचा अयोग्य पर्याय ठरतो. त्यामुळे भोर समितीच्या शिफारसीच्या आधारे आखणी केली तर सर्वसाधारणपणे भोर समितीचा विचार करायला गेला तर ही समिती 1946 ची आहे. त्या समितीचा आधार घेऊन 1986चं आपलं जे पहिलं आरोग्य धोरण आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण ते आखण्यात आलं होतं. पण जे राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 आहे
त्यासाठीच्या बाबी हा वेगळ्या असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर आरोग्य क्षेत्राच्या सुविधांसाठी जीडीपीच्या 2.5 2.5% एवढी रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च होणे बरोबर आहे. हे आपल्या 2017चं जे आता विद्यमान शासनानं घोषित केलेलं आरोग्य धोरण आहे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर 25 पर्यंत देशाचं आयुर्मान 67.5 वरून 70 करणे हे देखील बरोबर आहे. त्यानंतर 2025 पर्यंत कुटुंब नियोजनाचे प्रमाण 50%हून अधिक करणे हे देखील बरोबर आहे. कारण आपण जी राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासंदर्भात जे आराखडे बांधले त्यानुसार आपली एकंदरीत जी लोकसंख्या आहे ती आपल्याला 2045 पर्यंत स्टॅबिलाइज करायची. त्या दृष्टीने मग आरोग्य धोरणाची सांगड ही लोकसंख्या नियंत्रण धोरणाला कशी गाठता येईल याचा देखील त्या ठिकाणी विचार झाल्याचं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 बाकी इतर बाबींचा जर आपण आढावा घ्यायला गेलं तर 2019 पर्यंत आपल्याला अर्भक मृत्यू दरासंदर्भात 28 वर आणायचा होता. माता मृत्यू दर 100 वर कसा आणता येईल, 1 लाख मातांमागे. त्यानंतर जे एड्सचे रुग्ण आहेत HIV त्यासाठीची 90 हे जे उद्दिष्ट ठेवलं होतं ते गाठण्याचा देखील प्रयत्न हा करण्यासंदर्भातली नोंद आहे किंवा तशा ह्या बाबी ह्या आपल्या 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात समाविष्ट असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 66 जर आपण विचार करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जो लावा अशा आशयाचा हा प्रश्न आलेला आहे. त्यामधील राष्ट्रीय सिद्ध संस्था ही जर विचार करायला गेलो तर ही सिद्ध संस्था आपली चेन्नई या ठिकाणी आहे. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था ही जयपूर, त्यानंतर राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र पुणे आणि जे मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था ही दिल्ली स्थित असल्याचे पाहायला मिळते. या ठिकाणी यावरून जर आपण जोड्या लावायला गेलो तर पर्याय क्रमांक 1 हा आपली उत्तराची योग्य जोडी ठरते. त्यामुळे त्या बाबी आपण लक्षात ठेवून अशा पद्धतीचे पर्यायाद्वारे प्रश्न सोडवण्याचा सराव केला तर निश्चित तो आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतो. त्यानंतर 67 नंबरचा प्रश्न आपण पाहिला तर पुन्हा तो आपल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाविषयीचा आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीला जे रिसेंट अपडेट आहेत किंवा करंट अपडेट काय प्रस्तुत योजनेचे धोरणाचे त्यावर सातत्यानं बारकाईने निरीक्षण ठेवून पुढे गेलं तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर फसगत होण्याची शक्यता किंवा आपण त्यांनी जो टाकलेले आपल्याला गुगली आहे ते अचूकरित्या पकडू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस आयोग आपल्याला राष्ट्रीय आरोग्य धोरण असेल किंवा इतर बाबींसंदर्भात प्रश्न विचारते त्यावेळेस प्रश्न विचारत असताना ते प्राधान्यानं विद्यार्थ्याचा कल कशा पद्धतीचा किंवा आकलन क्षमता ऍप्टिट्यूड याही बाबी अप्रत्यक्षरित्या चेक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे एकंदरीत प्रस्तुत धोरणाचे उद्दिष्ट त्यासाठी लागणारे ज्यांना जे साहित्य आहे किंवा एक संसाधन आहे ती कशा पद्धतीने गोळा केली जातात या बाबी सर्वांचा विचार हा त्यामध्ये केला जातो. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017चा विचार करत असताना खालील लिहिलेल्या विधानांपैकी चुकीच्या विधानाचा पर्याय निवडा अशा आशयाचा आपल्याला प्रश्न आल्याचं पाहायला मिळते. तर यामध्ये साधारणतः यापैकी कोणताही पर्याय हा चुकीचा नाहीये. त्यामुळे हा निधी केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्ण ज्यांना उपचारासाठी आहे जे या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सर्वसाधारणपणे राष्ट्रीय आरोग्य जे धोरण आहे 2017चं त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी ह्या प्रश्न झाल्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे 67 नंबरचा की राष्ट्रीय आरोग्य निधीबाबत खालीलपैकी कोणत्या बाबी तुम्हाला माहिती आहेत किंवा कोणती बाबी योग्य आहे किंवा अयोग्य हे आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी ओळखायला लावलंय. त्यामुळे जो आपला 67 नंबरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय आरोग्य निधी संदर्भातला आपल्याला हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला विचारलं की राष्ट्रीय आरोग्य निधी 1997 ला जो आला होता त्या आरोग्य निधीच्या संदर्भातील खालील आपल्याला विचारलेली ही विधान आहेत 67 नंबरची. त्यामध्ये प्रामुख्याने हा निधी केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या औषधोपचारासाठी आहे. तर केवळ हा निधी दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या औषधोपचारासाठी नसून यामध्ये जे प्राणघातक आजार आहेत त्यांचा देखील विचार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या निधीतून फक्त सहाय्य शासकीय रुग्णालयामार्फत दिले जाणार आहे हे देखील विधान चुकीचं ठरतं. कारण
राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा राष्ट्रीय आरोग्य निधीचा, त्यामध्ये हा निधी ज्यांच्या ऐपत नाही किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटक आहेत त्या घटकांना राष्ट्रीय आरोग्य निधीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं निधी देता येईल याचा देखील त्या ठिकाणी विचार झाल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर या निधीतून सहाय्य फक्त शासकीय रुग्णालयामार्फत दिलं जातं, हा देखील चुकीचा आहे. कारण जी वित्तीय मदत दिली जाते ती वन टाइम ग्रँट असते. ज्यांच्या कुणावर प्राणघातक असे आजार झालेले आहेत अशा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्या पद्धतीच्या उपचार करण्यासाठी, मग हे उपचार करत असताना जर प्रस्तुत आजारासाठी एखाद्या योजनेतून सहाय्य मिळणार असेल तर निधी दिला जात नाही. पण एखाद्या योजनेतून त्यासाठी कसल्याही प्रकारची तरतूद नसेल अशा वेळेस राष्ट्रीय आरोग्य निधी 1997 मधून उपचारासाठीचा निधी देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे 67 नंबर प्रश्नाचं उत्तर हे यापैकी नाही हे ठरतं. त्यानंतर 68 नंबरचा प्रश्न आहे की खालील विधानांपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा. तर खालील विधानांपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा अशा जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2015 पासून ओरल पोलिओ कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर हे इंजेक्शन 1 वर्षाच्या आतील वयाच्या बालकास दिले जाते. तर दोन्ही जे अ आणि ब हे बरोबर ठरतात. भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2015 पासून ओरल पोलिओ कार्यक्रम सुरू केला हे देखील बरोबर आहे. त्याचबरोबर हे इंजेक्शन 1 वर्षाच्या आतील वयाच्या बालकास दिले जाते हा देखील पर्याय योग्य असल्याने पर्याय क्रमांक 3 अ आणि ब हा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. इनॅक्टिव्ह पोलिओ व्हॅक्सिन इंजेक्शन हे ओरल लसीद्वारे दिले जातं. तर त्या अनुषंगाने आलेला हा प्रश्न आहे. आपल्याला माहितीच आहे की भारताने आता पोलिओ मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे किंवा भारताला त्या संबंधीचं सर्टिफिकेट हे देखील WHO कडून देण्यात आले. त्यामुळे आपल्याला पोलिओ संदर्भातली जी बेसिक माहिती आहे, हा डोस ओरली दिला जातो की इंजेक्शनद्वारे, कशा पद्धतीने दिला जातो, मग या माध्यमातून उद्देश काय असतो ह्या पोलिओ लसीकरणाचा, जी बालकाची पोलिओ विरोधात लढण्याची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती उद्देशित करणे किंवा ती वाढवणे, त्याचबरोबर पोलिओच्या विरोधात डबल प्रोटेक्शन कशा पद्धतीनं बालकास देता येईल हा देखील विचार यामधनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 67 नंबर 69 नंबरचा आपण जर प्रश्नाचा विचार करायला गेलो तर या ठिकाणी पंचायत अनुसूचित क्षेत्रातील विस्तार कायदा 1996 बाबत खालीलपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा अशा आशयाचा आलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नाबाबत भुरिया समितीने या संबंधात शिफारसीने हा संसदेत पारित करण्यात बरोबर आहे. 1995 साली आदिवासी क्षेत्रामध्ये 73व्या घटना दुरुस्ती कशी लागू करता येईल किंवा त्यासाठी काय बदल केले जातील अशा पद्धतीचा विचार करण्यासाठी ही भुरिया समिती नेमण्यात आली होती. त्यातूनच त्यांनी 73वी जी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये फेरबदल करून काही अपवाद करत आदिवासी भागामध्ये काही वेगळ्या बाबी करता येतील किंवा त्यांच्यातील परंपरांना किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने त्यांचा जो एकंदरीतच त्यांचं राज्यशेख ढाकण्याचा किंवा त्यांची जी पद्धती राज्य करण्याची त्या पद्धतीला अनुकूल पद्धतीने करण्याचा प्रयत्न हा पेसा ऍक्टच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच पेसा ऍक्टच्या राज्यांचा जर आपण विचार करायला गेलो तर ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण भारतातील कोणत्या भागामध्ये तो कार्यरत आहे किंवा ते जर विचारलं तर अशाचे जे प्रश्न आहेत किंवा ते जे 10 राज्य या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाच आहे. प्रश्नामधील पर्याय क्रमांक 2 मध्ये पेसा कायद्याच्या तरतुदी एकूण 9 राज्यांना लागू आहेत, त्या 9 नसून 10 राज्यांना लागू आहेत. मग ती 10 राज्य देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी हिमाचल प्रदेश, यानंतर या भागात असलेलं राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड हा भाग झाल्यानंतर खाली महाराष्ट्र, कर्नाटक, या ठिकाणी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा असा जो एकंदरीतच हा जो आपला पट्टा आहे या पट्ट्यासाठी सर्वसाधारणपणे हे आपला जे पेसा ऍक्ट आहे तो लागू असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या बाबी आपण जर लक्षात घेतल्या किंवा अशी राज्य आपल्याला नकाशाच्या माध्यमातून पिक्टोरियल फॉर्म मधून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तो फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे मॅपच्या माध्यमातून पेसा ऍक्ट असेल किंवा एकंदरीतच आपण 6 शेड्यूल राज्यांचा विचार करायला गेलो तर हा जो भाग आहे आसाम पासून ते या भागात तो देखील आपण या माध्यमातून अभ्यासू शकतो. त्यामुळे एकंदरीतच 5th शेड्यूल असेल, 6th शेड्यूल असेल यांच्या संदर्भात येणारे जे प्रश्न आहेत किंवा पेसा ऍक्ट असेल,
या बाबी जर आपण कम्पॅरेटिव्हली पाहिल्या की या पॅस ऍक्ट मध्ये येणारे राज्य, 6 शेड्यूल मध्ये येणारे राज्य किंवा 5th शेड्यूल मध्ये येणारे राज्य, त्यांच्या संदर्भातल्या तरतुदी कोण किंवा कोणतं मंत्रालय या संदर्भात तरतुदी करतं, या जर एकंदरीत बाबीचा आपण सूक्ष्मपणे विस्तारित पद्धतीने जर आढावा घेतला ती आपल्याला लाभदायी ठरण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि क हे बरोबर ठरतात. कारण या ठिकाणी पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत राज संस्थांच्या अध्यक्षपदाची निवडणूक केवळ आदिवासी जमातीचा उमेदवारच लढू शकतो, हे देखील बरोबर आहे. अ देखील बरोबर आहे. तर पेसा कायद्याच्या तरतुदी एकूण 9 नव्हे तर 10 राज्यांना लागू आहे. त्यानंतर जो आपला ड नंबरचा पर्याय आहे की पेसा कायद्याच्या अंमलबजावणीकरता आदिवासी मंत्रालय हे नोडल संस्था म्हणून कार्य करते. तर आदिवासी मंत्रालय नसून त्या ठिकाणी पंचायत राज मंत्रालय, म्हणजे एकंदरीतच प्रश्न तयार करत असताना आयोगाची भूमिका काय किंवा आयोग असेल किंवा प्रश्नकर्ता असेल तर तो कोणत्या भूमिकेतनं विचार करून समोरच्या विद्यार्थ्याला चकवण्याचा किंवा फसगत करण्याचा प्रयत्न करत असेल याचा जर विचार करून आपण एकंदरीत अभ्यास प्रणाली विकसित केली तर ती आपल्याला लाभदायी ठरू शकते. त्यामुळे त्या गोष्टीने कसा विचार करता येईल ही बाब आपण प्राधान्यानं जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्या पद्धतीनं आपली माइंडसेट तयार करणे की प्रश्नकर्ता कसा प्रश्न बनवतो, त्यामुळे एकंदरीतच अभ्यास करत असताना सतत प्रश्न कसा येऊ शकतो या बाबीचा विचार करून जर आपण अभ्यास केला तर तो आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी लाभदायी ठरू शकतो. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनी घोषित केलेली स्वामित्व योजना प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली. या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर विचारलाय आणि स्वामित्व योजना, तर अशा पद्धतीचा प्रश्न जर आला किंवा अशा पद्धतीची योजना सुरू झाली या संदर्भात जर आपण न्यूजपेपर जर कंटिन्यू सातत्याने वाचत असेल तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. जर एखादं मासिक असेल किंवा वार्षिकीमधून जर अशी योजना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असो तर ती योजना थेटपणे प्रथमतःच आपल्या समोर आल्यामुळे ती कॅप्चर करणे आपल्याला अवघड जातं. जर आपण सातत्यानं रेग्युलर न्यूजपेपर वाचत असू तर आपल्याला या योजनेबद्दलचं बेसिक किंवा पुसटची कल्पना देखील असू शकते. त्यामुळे त्या कल्पनेच्या आधारे आपल्याला जे काही आपण वार्षिकी किंवा वार्षिकी मंथली वाचत असू त्यासाठी ते एक आपल्याला बूस्टर ठरू शकतं किंवा त्याला एक आपल्या कॉन्शियसली त्या संदर्भातील बेसिक बाबी ह्या आपल्या झालेल्या असतात. त्यामुळे तो देखील आपल्याला प्लस पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे अभ्यास करत असताना न्यूजपेपर हा तुमच्या अभ्यासाचा एक महत्वाचा भाग असला पाहिजे. त्यावर विशेष लक्ष दिलं तर निश्चित एकंदरीतच एक्झामच्या काळामध्ये असे प्रश्न आल्यानंतर प्रथमतः आपण पाहत आहोत की काय असा आपल्या समोर एक भ्रम होऊ शकतो किंवा अशा पद्धतीची आपली जी मानसिकता होते त्या मानसिकतेतनं बाहेर येऊन आपण प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. स्वामित्व योजनेचाच विचार करता सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज टेक्नॉलॉजी इन विलेज, म्हणजेच जी स्वामित्व योजनेचा फुल फॉर्म विचार करायला गेला तर एकंदरीत जी ग्रामीण भागातील जी खेडे आहे त्या खेड्याची अत्याधुनिक पद्धतीनं मॅपिंग करून त्या मॅपिंगच्या माध्यमातून गावाचे आराखडे तयार करणे हे या स्वामित्व योजनेचं प्राधान्याने काम आहे. यामधून ड्रोनच्या साह्यानं गावाची एकंदरीतच संपत्तीचा लेखाजोखा हा मांडला जाणार आहे. त्यानुसार मालमत्तेच्या मालकीचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून जर एकंदरीतच सर्व गावातील संपत्तीचं मोजमाप केलं तर त्या माध्यमातून जो त्या मालमत्तेचा धारण करताय किंवा मालक आहे त्याच्या मालमत्तेबद्दलचा एकंदरीतच लेखाजोखा हा शासन दरबारी मिळू शकतो. त्याचबरोबर जे वाद आहेत जमिनीवरून असतील किंवा संपत्तीवरून ते वाद मिटवण्यात देखील ड्रोनच्या साह्याने केलेली मोजणी ही लाभदायी ठरेल. यामुळे फक्त वादच मिटणार नाही तर वर्तमान स्थितीत ग्रामीण भागातील संपत्ती असली तरी त्या संपत्तीचं एकंदरीतच मोजमाप असेल किंवा बाकीच्या तंटे असतील या तंट्यामुळे प्रस्तुत जमिनीची किंवा संपत्तीचा मालक असणाऱ्या धारणा असलेल्या व्यक्तीला कर्ज मिळत नाही, ती कर्ज मिळणे देखील यामुळे सोयीस्कर होणार आहे. ही योजना सुरुवातीला ग्रामीण विकासाच्या एकंदरीतच जो आपला अजेंडा आहे तो ग्राम विकास मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी या योजनेचं कार्यवाही केल्याची पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच प्राधान्याने सुरुवातीच्या काळात ही योजना मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र याचबरोबर युपी आणि उत्तराखंड या राज्यात सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळते. ही 6 राज्य मध्ये प्राधान्याने सुरुवातीच्या काळात प्रस्तुत ब, क,
ड आणि ई म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा आपला या प्रश्नाचं उत्तर ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे 70 नंबर प्रश्नाचं उत्तर हा हे आपलं स्वामित्व योजनेचं पर्याय क्रमांक 2 ब ग ड ई हे ठरतं. त्यानंतर पुढील 71 नंबरच्या प्रश्नाचा आपण विचार केला तर मिशन अंत्योदय योजनेअंतर्गत 2019 साठी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीची क्रमवारीनुसार पहिल्या क्रमांकावर खालीलपैकी कोणती ग्रामपंचायत आहे? जे आपली मिशन अंत्योदय भारत सरकारने सुरू केलंय त्याच्या अंतर्गत 2019 साठी पहिल्या क्रमांकावर जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीचा नाव काय अशा आशयाचा हा प्रश्न आहे. तर जी तमिळनाडू मधील मोलुंगबुंदी ही गाव होतं ते या मिशन अंत्योदय अंतर्गत प्रथम आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये प्रथम क्रमांक या तमिळनाडूतील गावाला, दुसरा क्रमांक बाबेन गुजरात, तिसरा वाहीलाल गुजरात हे 2 जणांना संयुक्तरित्या दिलेले आहेत. तिसरा लोणी बुद्रुक आणि गुजरात मधील पेटली ही 2 गावं ही संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळते. प्रस्तुत योजना ही 2017-18 ला बजेटमध्ये समाविष्ट केल्याचे पाहायला मिळते. या अभियानाचा प्रमुख भर हा देशातील ज्या ग्रामपंचायती त्यांचे एकंदरीतच वार्षिक सर्वेक्षण घडवून आणण्याचं प्राधान्यानं काम असल्याचं पाहायला मिळते. ज्या ग्रामपंचायती त्यांचं वार्षिक सर्वेक्षण कसं करता येईल यावर प्राधान्यानं भर हा या योजनेचा असल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी निदर्शनात येईल. त्या ग्रामीण क्षेत्र विकास भारत सरकारची जी 27 मंत्रालय आहेत एकंदरीत त्या 27 मंत्रालयातील जे काही योजना आहेत त्या योजना योजना असतील किंवा साधन सामग्री ती कशा पद्धतीनं गाव पातळीवर राबवली जाते किंवा वापर करून घेतले जातोय आणि त्या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करून अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी कोणती ग्रामपंचायत यशस्वीपणे कार्यरत आहे त्या प्रकारच्या ग्रामपंचायतीचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहित करणं हे प्राधान्यानं या योजनेअंतर्गत योजनेचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर 72 नंबरचा आपला प्रश्न आहे, केंद्र सरकारने सुरू केलेल्या ग्राम स्वराज्य अभियानाची टॅगलाईन काय? आता या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न करत असताना हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जी काही नवीन योजना असेल किंवा नवीन मिशन असेल किंवा नवीन घोषणा असेल ती घोषणा का करण्यात आली किंवा कुठे केली व कशा संदर्भात आहे ह्या बाबीचा जर आपण आढावा घेतला तर तो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने लक्षणीय फायद्याचा ठरू शकतो. एकंदरीतच एचआरडी या सदराचा जर आपण विचार करायला गेलो तर एचआरडी या सदरामध्ये सर्व शासन व्यवहाराची ज्या योजना आहेत किंवा शासन सर्व मंत्रालय असतील किंवा विभाग असतील एकंदरीतच सामाजिक कल्याणासाठी, सामाजिक उद्यानासाठी किंवा सामाजिक सबलीकरणासाठी ज्या काही योजना होते, बालक असेल, स्त्रिया असतील, वृद्ध असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा समाजातील सर्व घटक असतील यामध्ये तुलनात्मक, गुणात्मक, मूल्यात्मक कशा पद्धतीची वाढ करता येईल यासाठी ज्या योजनांची कारवाई केली जाते त्या योजनांच्या बद्दलची सूक्ष्म व प्राथमिक माहिती या ठिकाणी खूप खोलवर न जाता जी प्राथमिक माहिती की प्रथमदर्शनी सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे अशी पद्धतीच्या माहितीचा या ठिकाणी आपल्याला माहिती करून घेणं किंवा त्यांच्या संदर्भातील नोट्स आपल्याकडे असणं हे या दृष्टीने आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेल्या ग्राम स्वराज्य अभियानाची टॅगलाईन ही सबका साथ, सबका गाव आणि सबका विकास ही आहे. आपला सबके साथ आणि सबका विकास यामध्ये आपली फसगस होण्याची शक्यता असते पण या ठिकाणी सबका साथ, सबका गाव आणि सबका विकास म्हणजे या ठिकाणी सबका गाव हे अतिरिक्त ऍड केलेलं आहे. 25 जे आपले ग्राम स्वराज अभियान आहे ते 14 एप्रिल 2018 ते 5 मे 2018 या काळात राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये एक्सटेंडेड ग्राम स्वराज अभियान त्यानंतर हे जे ग्राम स्वराज अभियान आहे ते पुन्हा एक्सटेंड केल्याचं पाहायला मिळेल जून 2018 ते 15 ऑगस्ट 2018. यामध्ये प्राधान्यानं जी ग्राम स्वराज अभियान आहे त्या ग्राम स्वराज अभियानाची जी टॅगलाईन असेल किंवा ते प्राधान्याचं उद्दिष्ट होतं की ज्या एकंदरीत शासनाच्या योजना आहेत त्या प्रत्येक गावातील गरीब कुटुंबापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येतील. ज्या प्रमुख 7 योजना ह्या केंद्र शासनाच्या आहेत त्या ग्रामीण गरीब कुटुंबापर्यंत घेऊन जाण्याच्या आणि त्या 7 योजना 100% हा देखील महत्वाचा बाब आहे. या ठिकाणी आपल्याला विचारतील 7 योजना कोणत्या ज्या की ग्रामीण स्वराज्य अभियान योजनेअंतर्गत गरीब दारिद्र्यात खितपत असलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर अशा वेळेस ती 7 योजना आपल्या ह्या PM उज्ज्वला, त्यानंतर सौभाग्य,
उजाला, जनधन, त्यानंतर जीवन ज्योती, सुरक्षा विमा आणि मिशन इंद्रधनुष्य, या 7 योजना 100% जे काही दारिद्र्यात खितपत पडलेली ग्रामीण भागातील कुटुंब आहे त्या कुटुंबापर्यंत 100% पोहोचवणं हे उद्दिष्ट प्राधान्यानं जो आपला 72 नंबरच्या प्रश्नात विचारलेलं ग्राम स्वराज अभियान आहे त्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपला पुढचा 73 नंबरचा प्रश्न हा खालीलपैकी ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी रोजगार योजना कोणत्या, म्हणजे ग्रामीण भागासाठीच्या रोजगार योजना कोणत्या, तर यातील केवळ ही जवाहर रोजगार योजना ही ग्रामीण भागासाठी आपल्याला असल्याची पाहायला मिळेल. या योजनेचा जर आपण विचार करायला गेलो तर ही जवाहर रोजगार योजना 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण भूमिहीनांसाठीची आश्वासित ग्रामीण जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठीची जी आश्वासित रोजगार योजना होती, या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना आल्याचे पाहायला मिळते. ह्या योजनेचा प्रमुख भर हा ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प उभारून शाश्वत रोजगाराच्या संधी, उत्पादक प्रकल्प आणि शाश्वत रोजगाराची निर्मिती कशी करता येईल याचा प्रयत्न हा प्राधान्याने झाल्याचं पाहायला मिळेल. याची जर लाभार्थ्यांचा जर पातळीवर विचार करायला गेलं, ग्रामीण भागासाठी असलेली योजना जवाहर रोजगार योजना यामध्ये बीपीएल कुटुंब असतील किंवा SC ST वेठबिगार असतील यांना खऱ्या अर्थाने या जे लाभार्थी ठरल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. महिलांसाठी किमान 30% जागा या राखीव असल्याचं देखील आपल्याला या जवाहर रोजगार योजनेच्या एकंदरीतच लक्ष्य किंवा फ्रेमवर्क आहे त्यातून आपल्याला पाहायला मिळतील. आणि या योजनेची अंमलबजावणीच्या पातळीवर जर विचार करायला गेलं तर ग्रामपंचायत ही प्राधान्यानं ही योजना राबवण्यासाठी कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर 74 नंबरचा आपला प्रश्न आहे की राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियानाबाबत योग्य विधानाचा पर्याय निवडा. राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियानाबाबतचा योग्य विधानाचा पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आपल्याला शहरी जीवन उन्नती अभियान कशा संदर्भात आले, ते कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे, कधी आलं, त्याची सुरुवात कुठून झाली किंवा त्याची उद्दिष्ट काय होती, या सर्व बाबी प्राधान्याने जर आपण सुरुवातीपासून अभ्यासल्या तर ते आपल्याला लाभदायी ठरण्याची शक्यता जास्त असते. तर या ठिकाणी राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियानाचा जर विचार करायला गेला तर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी 1997 ला सुरू झाली तिची पुनर्रचना करून राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियान हे 24 सप्टेंबर 2013 ला सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. शहरी जीवनोन्नती अभियान 1997चं जे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना होती तिची पुनर्रचना करून किंवा त्या संदर्भातील स्ट्रक्चरल बदल करून ही शहरी जीवनोन्नती योजना किंवा अभियान आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. स्वातंत्र्याची 50 वर्षे झाल्यानंतर शहरी भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आलेली जी स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना होती त्या योजनेच्याच पुनर्रचनेचा भाग म्हणजेच राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान असल्याचं आपल्याला दिसून येईल. तर या योजनेचं सुरुवात आपल्याला 11 विचारले तर ते कधी आहे आपण वरती पाहिलंच की 2013 ला, हे विधान चूक ठरत आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यातील ठिकाणी ही योजना राबवली जाते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरामध्ये ही योजना राबवली जाते. तर क पर्याय हा आपला चुकीचा ठरतो कारण ती 1 लाखापेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये राबवली जाते. त्यामुळे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस प्रश्न करताय तो प्रश्न करत असताना प्रश्नामध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रक्चरल न बदल करता ज्या ठिकाणी फॅक्ट असं असेल किंवा इथं जास्तच्या ठिकाणी कमी करू शकतो अशा पद्धतीचं काहीतरी रचना करून आपल्याला चुकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे
अधिकृत शासकीय दप्तरामध्ये किंवा PIB सारख्या PIB योजना, कुरुक्षेत्र यांसारख्या मासिकामध्ये या योजनांसंदर्भात बेसिक काय माहिती दिलेली आहे, ती जर माहिती व्यवस्थित आपण पाहिली तर अशा पद्धतीचे प्रश्न टॅकल करणे किंवा अशा पद्धतीने आपली फसगत करण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केला तरी त्याला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो. त्यामुळे जे काही स्टेट ओरिएंटेड मटेरियल असेल, राज्य संस्थेने, राज्य शकट हाकणाऱ्यांनी जे काही मटेरियल तयार केलंय, मग ते योजना असेल, कुरुक्षेत्र असेल, लोकराज्य यांसारखी मासिकं असतील किंवा त्यामध्ये जर आलेला कंटेंट असतील, त्यातले लेख असतील, या बाबी हा आपल्या प्राधान्यानं अजेंड्यावर असणं गरजेचं ठरतं. किंवा त्यामुळे आपल्याला प्रश्नाचे सोर्स जेव्हापर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण अशा प्रश्नांमध्ये फसगत होऊन चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रश्नाला टॅकल करत असताना प्रश्नाचे सोर्स प्राधान्याने जर आपण अभ्यासले तर आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. त्यामुळे 74 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर केवळ ब बरोबर ठरतं. पर्याय क्रमांक अ आणि क हे आपण पाहिले की कशा पद्धतीने चुकीचे ठरतात. त्यामुळे पुढील प्रश्न 75 नंबरकडे जात असताना श्यामाप्रसाद मुखर्जी रोर्बर अभियानाबाबत खालीलपैकी चुकीच्या विधानांचा, या ठिकाणी आपल्याला चुकीच्या विधानांचा पर्याय निवडण्यासाठी सांगितलेला आहे. 21 फेब्रुवारी 2016 मध्ये राजस्थान राज्यातील कुरुभत गावातून या योजनेची अभियानाची सुरुवात झाली. तर या ठिकाणी आताच आपण पाहिलं की प्रश्नकर्ता अखंड स्टेटमेंट बदल करण्याच्या ऐवजी त्यामधील आकडा असेल, फॅक्ट्स असेल, त्यातील एखादं ठिकाण असेल किंवा कमीचं जास्त अशा पद्धतीचा स्ट्रक्चरल बदल करून आपल्याला चकवण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा वेळेस जास्त सजग राहून आपण प्रश्न सोडवला पाहिजे. या ठिकाणी राजस्थान नसून छत्तीसगड हे आहे. त्यानंतर पुढील 3 वर्षात देशात 300 क्लस्टर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. आता आपण बघितलं की फॅक्ट्स किंवा एखादा आकड्यामध्ये बदल कराय तो या ठिकाणी आकडा आहे, तो त्या ठिकाणी 5 इयर आहे. हा फॅक्ट्स आपल्याला अशा वेळेस प्रश्न आला, विशेष करून फॅक्ट्स असेल किंवा एक्स्ट्रीम वर्ड असेल, ओनली, एक्झॅक्टली, त्यानंतर इफ, नॉट ओनली, असे प्रश्न आल्यानंतर आपण जास्त सजग राहणं गरजेचं ठरतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपली फसगत न होऊन देता तो हक्काचा मार्क आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे सिली मिस्टेक करण्यासाठीच्या ज्या जागा आहेत त्या सिली मिस्टेक होण्याची जागा ह्या आपण ज्यावेळेस मार्गी सारख्या संस्था असतील किंवा बाकीच्या ज्या टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीजच्या सोडवणूक करत असताना करू शकतो. त्यानंतर सपाट व किनारी प्रदेशातील ज्या गावांची लोकसंख्या 5,000 ते 15,000 पर्यंत आहे ती गावे ग्रामीण विकास समूहात समाविष्ट केली जातील. तर या ठिकाणी पुन्हा विधान चुकीचं आहे. यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ठरते. या ठिकाणी जो 5,000 ते 15,000चा जो गट दिलाय ती गावं वाळवंटी किंवा डोंगराळ भागासाठी आहेत. तर जे सपाट आणि किनारी प्रदेशाचा विचार करता 25,000 ते 50,000 एवढ्या प्रमाणावर लोकसंख्येची अट ही श्यामाप्रसाद मुखर्जी रोर्बर अभियानाअंतर्गत करण्यात आली. त्यामुळे 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 ठरतं. त्यानंतर 76 नंबरचा आपला प्रश्न आहे की खालीलपैकी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ग्रामपंचायतीला बालस्नेही पुरस्कार 2020 मिळालेला आहे. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सिरेगाव ग्रामपंचायत ही आहे. ही गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव जो तालुका आहे त्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ही ग्रामपंचायत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहे. तर पंचायत राज्य मंत्रालय आपलं पंचायत राज मंत्रालय, त्या पंचायत राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. ग्रामीण भागातील बालस्नेही ग्रामपंचायत कशा पद्धतीने कार्यरत आहे, बालकांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या अंगणवाडीतील शिक्षणासाठी शासकीय योजना ह्या बालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीतून काही विशेष प्रयत्न केले जात आहेत का, या सर्व बाबींचा आढावा घेऊन बालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कार 2020 हा दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 77 नंबरचा आपला प्रश्न हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा. इथे या ठिकाणी योग्यवर विशेष आपला भर असणं गरजेचं आहे. तर ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा जर आपण विचार करायला गेलो तर ही योजना साधारणपणे 23 डिसेंबर 2000 ला सुरू झाल्याचं पाहायला मिळते. जी काही आपली भारतातील गाव ग्रामीण खेडेगाव असतील ती 12माही रस्त्यांनी कशी जोडता येतील याचा प्रयत्न हा या माध्यमातून झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही फेज 3 मध्ये
ग्रामीण कृषी बाजार समिती, त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा, दवाखाना यांना ग्रामीण रस्त्यांनी जोडले जाणार आहे, हे विधान बरोबर ठरतं. त्यानंतर ब फेज 3 चा कालावधी 2019-20 ते 24-25 असा असणार आहे, हे विधान देखील बरोबर ठरतं. त्यानंतर फेज 2 मध्ये 12व्या पंचवीस योजनेअंतर्गत शेवटीपर्यंत 1,25,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे आधुनिकीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. तर त्या ठिकाणी 1,25,000 नसून 50,000 हा आकडा असणं गरजेचं, कारण आपण वरती चर्चा केली की शक्यतो आपल्याला ते फसगत करण्याचा प्रयत्न फॅक्ट्स मध्ये करतात, त्यामुळे फॅक्ट्सवर एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंट्रोल असेल किंवा त्याबद्दलचं एक बेसिक लॉजिक आपल्याला डेव्हलप झाले असेल, तर अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर त्याला टॅकल करणं हे आपल्याला फायद्याचे ठरेल. त्यामुळे पर्याय क्रमांक अ, ब आणि ड हे बरोबर ठरतात. चौथा जो आपला पर्याय फेज 2 मधील रस्त्याच्या आधुनिकीकरणासाठीचा खर्चाचा वाटा केंद्राकडे 50 तर राज्याकडे 25 हे विधान बरोबर ठरतं. त्यामुळे केवळ चुकीचा असलेला क पर्याय वगळून आपला 4 नंबरचा पर्याय हा आपल्याला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जातो. त्यानंतर आपला पुढचा 78 नंबरचा प्रश्न, भारत निर्माण योजनेत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, या ठिकाणी होत नाही अशा आशयाचा प्रश्न आहे. भारत निर्माण योजना ही सर्वसाधारणपणे या योजनेचा जर आपण विचार केला 2005-6 मध्ये ही योजना आल्याची पाहायला मिळेल. 2005-6 मध्ये भारत निर्माण ही योजना सुरुवात केली. या सुरुवाती करण्यानंतर ही प्रारंभी सर्वसाधारणपणे 2008 ते 2009 पर्यंत राबवली होती. त्यानंतर दुसरा राऊंड आपल्याला 2009 ते 2012 हा आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये प्रामुख्यानं जी भारत निर्माण ही योजना आहे, या 6 घटकांचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यातील जो क नंबरचा पर्याय आहे म्हणजे आरोग्य आणि शिक्षण हे वगळता जे बाकी इतर गोष्टी आहेत ते यामध्ये समाविष्ट आहे. कारण शिक्षणासाठी जर आपण बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी वेगळ्या योजना किंवा त्या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात देखील आपले आरोग्य अभियासन किंवा आरोग्य शिक्षण धोरण असतील, या धोरणामध्ये विशेषीकृत अशा अभिकरणं ही या क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे हे 2 क्षेत्रासाठी विशेष अशी व्यवस्था असल्याने भारत निर्माण या कार्यक्रमामध्ये त्यांचा समावेश होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे वीज असेल, गृहनिर्माण असेल, रस्ते, पेयजल, दूरसंचार तसेच जे पाणी सिंचन या बाबी यामध्ये समाविष्ट असल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे हे शिक्षण आणि आरोग्य क आणि ई पर्याय क्रमांक 2 हे आपलं 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ठरतं. या ठिकाणी आपण जर विचार करायला गेलं तर जो गृह त्यासाठी इंदिरा आवास योजना असेल किंवा पाण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना किंवा आता अलीकडल्या काळामध्ये आपण ते मंत्रालयाचं जलशक्ती मंत्रालय निर्माण करून हर घर नळ का पाणी अशा संदर्भातली योजना आणलेली असेल किंवा रस्त्याच्या पातळीवर जर विचार करायला गेलं तर आपण मागे बघितल्याप्रमाणे पंतप्रधान ग्राम सडक योजना असतील, यासारख्या योजना राबवून भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट हे असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपला 79 नंबरचा प्रश्न हा स्वच्छ आयकॉनिक प्लेसेस कार्यक्रमाअंतर्गत निवडलेली ठिकाणे व ती ठिकाणे कोणत्या राज्यात येतात अशा आशयाचा हा प्रश्न आहे. यामध्ये आपण जर पाहिलं की पर्याय क्रमांक 2 आहे तो आपला बरोबर ठरतो. त्यामुळे वैजनाथ धाम हे झारखंड या राज्यात जातं, कामाख्या टेम्पल आसाम, गोमटेश्वर कर्नाटक, तर महाकालेश्वर हे मध्य प्रदेश या राज्यात ठरतं. त्यामुळे आपल्याला यातील एक दोन जरी बाबींची पुसटशी कल्पना जरी असेल की प्रस्तुत आयकॉनिक प्लेसेस संदर्भात जरी माहित नसले तरी प्रस्तुत जो आपल्या आयकॉनिक प्लेसेस किंवा जे आपले रिलिजन सेंटर आहेत किंवा जे पर्यटन स्थळ आहेत ते स्थळ किंवा त्या भागातील बेसिक माहिती, पर्वत, नद्या हे जरी माहिती असल्या तर अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला टॅकल करणे किंवा सोडवणं हे तुलनेने सोपं जाऊ शकतं. यामध्ये आपले जे मंत्रालयांची पार्टनरशिप आहे ती जर पाहिली तर एकाच बाजूला अर्बन मंत्रालय आहे, दुसऱ्या बाजूला टुरिझम, तर तिसऱ्या बाजूला जे आपले कल्चर मंत्रालय, या सर्वांच्या एकंदरीतच सहकार्यातून समन्वयातून ही आपली स्वच्छ आयकॉनिक प्लेस ही जी योजना आहे ती कार्यरत असल्याची पाहायला मिळते. या माध्यमातून मग आपला महाराष्ट्र भारतातील ताजमहल असेल, अजमेरचा दर्गा असेल, गोल्डन टेम्पल असेल, तिरुपतीचं
बालाजीचं मंदिर असेल, सीएसटी असेल, यासारखी ठिकाणं स्वच्छ करून एक विधायक मेसेज हा भाविकांपर्यंत किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर जर खालील पैकी कोणत्या समितीने असा निष्कर्ष मांडला आहे की ग्रामीण विकास प्रक्रियेचे लोकशाहीकरण नोकरशाहीकरण होत आहे आणि पंचायत राज पासून विकास प्रक्रिया दूर आहे. एकंदरीतच अशा पद्धतीचा प्रश्न हा आपल्याला जो ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रस्तुत विधान हे कुणी म्हटलंय हे माहिती असणं गरजेचं ठरतं. कारण आपण एकंदरीतच अभ्यास प्रक्रिया करत असताना बलवंतराव समिती असेल, अशोक मेहता समिती असेल किंवा LM सिंघवी समिती असेल, या समित्यांचा अभ्यास करतो, त्या समित्यांच्या शिफारसींचा अभ्यास करतो. पण एकंदरीतच त्यांनी अहवाल देताना एकंदरीतच कशा पद्धतीचे ताशेरे ओढलेत किंवा कशा पद्धतीच्या शिफारसी केलेत यांचा एक किंवा त्यांच्या शिफारशी मागील भूमिका जर आपल्याला पुसटची कल्पना असेल किंवा माहिती असेल तर असे प्रश्न टॅकल करत असताना ते आपल्याला सोपे जाऊ शकतात. तर प्रस्तुत प्रश्नाच्या उत्तराच्या पातळीवर विचार करायला गेलं तर GV.K. राव या समितीने या संदर्भात भाष्य केल्याचं पाहायला मिळतं. कारण विकास प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याऐवजी त्याचे नोकरशाहीकरण होत आहे. त्यामुळे मुळाशिवाय रोग अशा पद्धतीची पंचायत राज व्यवस्थेची अवस्था झालेली आहे असं भाष्य देखील JV.K. राव या समितीने एकंदरीत तत्कालीन पंचायत राज व्यवस्थेसंदर्भात मांडल्याचं पाहायला मिळतं. यामुळे पंचायत राज व्यवस्था नोकरशाहीकरण झाल्यामुळे त्या दुर्बल ठरून ज्याप्रमाणे मुळे नसलेल्या रोपाची अवस्था होती त्या पद्धतीनं पंचायत राजची आजची अवस्था आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या शिफारसी या JV.K. राव समितीने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर महाराष्ट्र राज्याने लागू केलेल्या शुभमंगल सामुदायिक किंवा नोंदणीकृत विवाह योजनेबाबत खाली दिलेल्या विधानांबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी योग्य विधानांवर विशेष भर देणं गरजेचं आहे. तर यातील जो पर्याय क्रमांक 2 आहे अ, ब आणि क, ड हे विधान बरोबर ठरतात. तर जे ई क्रमांकाचं विधान आहे त्यामध्ये नोंदणीकृत विवाह करणाऱ्या जोडप्याची या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही, हे मिळत नसून मिळतो असं असणं अपेक्षित होतं योग्य विधानात, पण त्या योग्य नाही. त्यामुळे प्रस्तुत विधान हे अयोग्य ठरून 81 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 82 नंबरच्या प्रश्नाचा विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला जागतिक महिला परिषद आणि त्या परिषदेची ठिकाणे या संबंधीची जोडी जुळवण्यासाठी विचारण्यात आलेल्या आहे. त्या या प्रश्नाचा विचार करता पहिली महिला जागतिक परिषद ही मेक्सिको या ठिकाणी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मेक्सिको शहर, त्यानंतर दुसरी कोपेनहेगन, त्यानंतर दुसरी कोपेनहेगन, तिसरी नैरोबी आणि चौथी ही बीजिंगला झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अशा पद्धतीने जोड्या जुळणारा पर्याय क्रमांक 2 हा आपला 82 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ठरतो. आपल्याला माहितीच आहे की ज्या काही जागतिक पटलावर महत्वाच्या परिषदा आहेत, मग त्या वुमन संदर्भातल्या असो किंवा वर्तमानकालीन ग्लासगो असेल पर्यावरण संदर्भातली परिषद, या परिषदांच्या शहरांबद्दलच्या जोड्या जुळवण्यासाठी देखील अलीकडल्या काळात आपल्याला प्रश्न आलेले आहेत. मागच्या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करता आपल्याला त्या शहरातील नद्या देखील विचारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अभ्यास करत असताना फक्त परिषद कुठे भरली किंवा त्या परिषदेचं शहर माहित असणं अपेक्षित नाही, त्या पलीकडे जाऊन तिथला भूगोल, त्या ठिकाणी असलेली फेमस स्थळ काय, प्रेक्षणीय स्थळ काय किंवा त्यांचे वैशिष्ट्य काय, या बाबींचा देखील आढावा किंवा माहिती एक पुसटशी कल्पना आपल्याला असणं हे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेला देखील अशा पद्धतीची आकलन क्षमता तपासण्याचा प्रयत्न हे भविष्यात देखील करू शकतात. त्याचा विचार हा आपला न्यूजपेपर वाचत असताना किंवा एकंदरीतच राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा विचार करत असताना किंवा त्या अनुषंगानं तयारी करत असताना या बाबी आपल्या बॅक ऑफ द माइंड असणं हे आपल्याला लाभदायी ठरू शकतं. त्यानंतर 83 नंबरचा जर आपण प्रश्न पाहिला की प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला शक्ती केंद्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट आहेत. या ठिकाणी महिला शक्ती केंद्राबाबत त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर वरीलपैकी सर्व म्हणजेच रोजगार, कौशल्य विकास, डिजिटल साक्षरता आणि आरोग्य पोषण या सर्व बाबींचा समावेश हा आपल्याला महिला शक्ती केंद्रामध्ये PM महिला शक्ती केंद्रामध्ये असल्याचं पाहायला मिळते.
एकंदरीत ही योजना 4 पातळीवर राबवणार, एक केंद्र पातळीवर, एक दुसरी राज्य पातळीवर, तिसरी जिल्हा आणि चौथा गट, या 4 पातळीवर ही योजना राबवून या योजनेच्या माध्यमातून जे भारतातील 115 मागास अतिमागास जे जिल्हे आहेत त्या भागातील ग्रामीण महिलांना समुदाय सहभागाद्वारे सशक्तीकरण कसं करता येईल याचा विचार हा या 105 मागास जिल्ह्यातील महिलांचा गटाच्या माध्यमातून कसा विकास करता येईल हे उद्दिष्ट ठेवून ही कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. 2017-18 ते 2019-20 अशा पद्धतीने ही योजना कार्यरत असणार किंवा त्या दृष्टीनं महिला शक्ती केंद्रातून प्रयत्न होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 84 नंबरचा प्रश्न आपण जर विचार करायला गेलो तर संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेमार्फत खालीलपैकी कोणते अहवाल प्रकाशित केले जात नाहीत. या ठिकाणी नाही या शब्दावर विशेष भर आपण देणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच जो पर्याय क्रमांक 2 आहे जागतिक व्यापार अहवाल तो WTO मार्फत प्रकाशित केला जातो ते विधान चुकीचं ठरतं. तर जो आपला राष्ट्रीय विकास परिषद असेल, राष्ट्रीय गुंतवणूक अहवाल असेल किंवा डिजिटल अर्थव्यवस्था अहवाल हे सर्व व्यवहार हे प्रस्तुत आपल्याला संस्था दिली आहे संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषद त्या मार्फत प्रकाशित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. या संस्थेचं मुख्यालय जर विचार करायला गेलं तर जिनिव्हा या ठिकाणी या परिषदेचं या जी परिषद आहे आपली राष्ट्रीय विकास व्यापार व विकास परिषद तिचं कार्यालय असल्याचं स्थापनेचं वर्ष हे 1964 जी संयुक्त राष्ट्राचं सचिवालय त्याचा हे भाग आहे. एकंदरीतच आपण 3 अहवाल बघितले की व्यापार व विकास परिषद अहवाल, जागतिक गुंतवणूक अहवाल, डिजिटल अर्थव्यवस्था अहवाल, त्यानंतर रिव्ह्यू ऑफ मेरीटाईम ट्रान्सपोर्ट, त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन आफ्रिका, टेक्नॉलॉजिकल आणि इनोव्हेशन रिपोर्ट, त्यानंतर कमोडिटीज अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट यासारखे बाकीचे अहवाल देखील ही संस्था प्रकाशित करत असल्याची पाहायला मिळते. मग आता आपल्याला या ठिकाणी डिजिटल अर्थव्यवस्था असेल, त्यानंतर रिव्ह्यू द मरीटाईम ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीचा जर अहवाल आला तर या ठिकाणी आपण थोडं फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जरा विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जर नाव संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेच्या संदर्भात त्या अनुषंगाने असलेले अहवाल पाहिले किंवा या परिषदेच्या अहवालांशी सामधर्म असलेले बाकीचे अहवाल पाहिले आणि त्याची तुलनात्मक अभ्यास केला, अशा ठिकाणी अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तरी आपण त्या ठिकाणी फसणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर 85 नंबरचा आपला प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्र खालीलपैकी कोणत्या घटकावर काम करते. तर एकंदरीतच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे बरोबर आहे, मानवी हक्काची सुरक्षा करणे हे देखील बरोबर, मानवतावादी मदत पोहोचवणे बरोबर, शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे बरोबर आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करणे. वरीलपैकी हे जे काही सर्व आहे ते प्रस्तुत योजनेचा भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा संयुक्त राष्ट्र या सर्व घटकांवर काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एकंदरीतच 85 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे विशेष करून हे 6 सर्व घटक असल्याचं पाहायला मिळते. यामध्ये या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेचा विचार करता 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापना आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. त्यानंतर एकूण 193 सदस्य संख्या असलेलं हे संयुक्त राष्ट्र त्याच्या एकंदरीत भाषांचा विचार करता इंग्लिश, अरेबिक, चायनीज, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या 6 भाषा मधून याचं एकंदरीतच काम करत. याची 6 आधारस्तंभ आहेत. एकंदरीत जनरल असेंब्ली असेल, सेक्रेटरी काउन्सिल, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ट्रस्टीशिप, सेक्रेटरिएट, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस असे एकूण 6 ह्या संयुक्त राष्ट्राचे अंग असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 1900 आपला पुढचा 86 नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय बाबत खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य नसलेला, या ठिकाणी योग्य नसलेला हा आपल्याला पर्याय विचारलेला आहे. योग्य नसलेल्या विधानांचा पर्याय निवडा. यामध्ये पहिला पर्याय क्रमांक जो आपला या न्यायालयामध्ये एकूण 9 न्यायाधीश 9 नसून या ठिकाणी 15 न्यायाधीश असतात. त्यामुळे जो पर्याय आहे तोच आपला चुकीचा ठरतो. जो क्रमांकाचा पर्याय तो चुकीचा ठरल्यामुळे आपल्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर फक्त हा पर्याय बरोबर ठरतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या 6 प्रमुख अंगांपैकी केवळ
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे नाही, हे बरोबर आहे. त्यानंतर त्याचं हेग न्यूयॉर्क नाही म्हणजे हेग या ठिकाणी आहे. त्यानंतर खासगी व्यक्ती न्यायालयात दावा करत आहेत, बरोबर आहे. कारण एकंदरीतच आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये जायचं असेल तर संबंधित देशाचा राष्ट्रच जातं किंवा राष्ट्राचा दावा करता येतो, इंडिव्हिज्युअली करता येत नाही. त्यासाठी परमनंट क्रिमिनल कोर्ट आहे, अशा पद्धतीची वेगळी तरतूद आहे. ती देखील आपण या अनुषंगाने तुलनात्मक अभ्यास करत असताना पाहून घेतली, तर ती देखील एकंदरीतच आपल्या अभ्यासाच्या गुणवत्ता वाढीसाठी किंवा अशा पद्धतीचे पर्यायी जर त्या कोर्टासंदर्भात प्रश्न आला तर तो सोडवण्यासाठी देखील होऊ शकते. त्यानंतर 87 नंबरचा प्रश्न आपण जर पाहिला की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी या ठिकाणी आपल्याला चुकीच्या विधानांचा पर्याय निवडायला सांगितलंय. चुकीच्या विधानांचा पर्याय निवडा. ही जी आयएलओ संस्था आहे, आयएलओ ही संस्था 1919 ला स्थापन जिनिव्हा या ठिकाणी झाली. या संघटनेचं ब्रीद वाक्य जर आपण पाहिलं, प्रमोटिंग जॉब अँड प्रोटेक्टिंग पीपल. जॉब प्रमोट करायचे आणि प्रोटेक्ट कोणाला करायचे तर पीपलला, अशा याचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये एकंदरीतच आयएलओच्या बेसिकची माहिती केली तर त्रिपक्षीय ही एक संस्था आहे. यामध्ये राष्ट्र आहे किंवा राष्ट्राचे प्रतिनिधी, कामगार संघटना किंवा कामगार मालक आहेत, त्याचबरोबर कामगारांचे प्रतिनिधी, यांच्या एकंदरीत तिघांच्या संयुक्त किंवा एकंदरीत समन्वयातून कशा पद्धतीनं कामगार विषयक तरतुदी करता येतील याचा विचार ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन करत असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच पहिल्या महायुद्धानंतर वारसाई तळाचा भाग म्हणून आयएलओ ची स्थापना करण्यात आली. तर या ठिकाणी आपल्याला जे विचारलंय चुकीचा, तर हे बरोबर आहे. त्यानंतर आयएलओच्या 50व्या वर्धापन दिनी शांततेचा नोबेल मिळाला, हे देखील बरोबर ठरतं. त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला उत्तेजन देण्यासाठी शासन, आपण पाहिलं की त्रिपक्षीय शासन, कामगार संघटना, मालक संघटना यांच्यामध्ये समन्वय राखण्याचं काम करतं. त्यानंतर 1946 साली आयएलओ ही संयुक्त राष्ट्राची पहिली विशेष संस्था झाली, हे देखील विधान बरोबर ठरतं. त्यामुळे यापैकी नाही कोणताच पर्याय चुकीचा ठरत नसल्याने पर्याय क्रमांक 4 हा आपला 87 नंबर प्रश्नाचं उत्तर ठरतं. त्यानंतर 88 नंबरचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य. या ठिकाणी सदस्य न विचारता संस्थापक विचारले, म्हणजे प्रस्तुत जी आपली दक्षिण पूर्व आशियाई संघटनेची स्थापना आहे त्या संघटनेच्या स्थापनेपासूनचा देश कोणता आहे, अशा आशयाचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारताना या संघटनेचे स्थापना वर्ष आपण जर पाहिलं तर 1967 जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी त्याचं प्रधान कार्यालय किंवा हेडक्वार्टर असल्याचं पाहायला मिळतं. ब्रीद वाक्याच्या पातळीवर जर आपण विचार करायला गेलो तर वन विजन, वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी अशा पद्धतीचं याचं ब्रीद वाक्य म्हणून कार्यरत असलेली ही संस्था आहे. या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांचा विचार करता 10 सदस्य देश आहेत. त्यातील संस्थापक मध्ये इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड ही संस्थापक देश ठरतात. त्यामुळे संस्थापक सदस्य देश नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला क आणि द्यावं लागेल. म्हणजे म्यानमार आणि कंबोडिया हे नंतर या संघटनेमध्ये सामील झाले. मग ते बाकीचे राष्ट्र कोणते, तर त्यानंतर कंबोडिया असेल, ब्रुनेई असेल, लाओस असेल, म्यानमार असेल किंवा व्हिएतनाम यासारखी राष्ट्र ही या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची म्हणजे आसियान या राष्ट्राची नंतरचे झालेले सदस्य ठरतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की ओपेक बाबत खालीलपैकी विधानांचा विचार करा. जी आपली ओपेक संघटना आहे, ओपेक संघटनेसंदर्भात हा प्रश्न आलेला आहे आणि हे विधान हे आपलं ई विधान ठरतं. त्यातील 1 जानेवारी 2020 ला कतार हा देश बाहेर पडला नसून तो इक्वेडोर हा देश यातून बाहेर पडला. त्यामुळे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर केवळ ई हा पर्याय बरोबर ठरतो. बाकीचे जे काही पर्याय आहेत ते बरोबर ठरतात. त्यामुळे आपला जो 89 क्रमांकाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर ओनली सी किंवा ओनली ई म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे ठरत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर 90 नंबरचा जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आशिया पॅसिफिक सहकार चे अधिकृत निरीक्षक आहे. जे आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन संदर्भातली जी परिषद आहे त्याचे अधिकृत निरीक्षक देश आपल्याला विचारले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये असलेले देश म्हणजे आशियाई सचिवालय, ब आणि ड हे या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ठरतात.
एकंदरीतच या आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशनचा विचार करायला गेला तर 1989 ला स्थापन झालेली 21 सदस्यीय सिंगापूर स्थित या संघटनेचं सचिवालय असल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, जकार्ता, त्यानंतर जपान, कोरिया, न्यूझीलंड, मलेशिया, फिलिपिन्स ही या देशाची सदस्य राष्ट्र असल्याचे आपल्याला पाहता येतं. त्यानंतर 91 नंबरचा प्रश्न आहे, यामध्ये युरोपियन संघ आणि खाली दिलेल्या संस्था, त्या संस्थांची ठिकाणे यांच्या जोड्या लावा अशा आशयाचा प्रश्न आहे. युरोपियन आयोगाचा विचार करता ब्रुसेल या ठिकाणी ब्रुसेल या ठिकाणी तो आयोग असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जो युरोपियन संघाचे व्यवस्थापन करणारा जो आहे संघटना आहे ही लक्झेंबर्ग. त्यानंतर युरोपीय मध्यवर्ती बँक ही फ्रँकफुर्ट या ठिकाणी स्थित असून युरोपियन लोकायुक्त हे स्ट्रॉसबर्ग या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच युरोपियन संघाचं जर एकंदरीतच रूपरेषा किंवा इव्होल्युशन आपण पाहिली तर एक 28 देशांचं असलेली ही संघटना सुप्रानेशन म्हणून प्रसिद्ध आहे. तर 1958 मध्ये युरोपियन आर्थिक समन्वयासाठी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी म्हणून हे स्थापन झालं. आर्थिक समन्वयाचा या ठिकाणी प्राधान्याने विचार केला होता. त्यानंतर ह्या संघटनेचं 1993 मध्ये युरोपियन युनियन असं नामकरण करून कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ या तत्वावर उभी राहिलेली सुप्रानेशन नावाची संघटना निर्माण झाली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समन्वय आर्थिक असेल किंवा राजकीय समन्वयातून काही बाबीतला तोडगा काढता येईल याचा विचार केला जात होता. पण आजच्या पोस्ट ट्रूथ जगामध्ये, सत्योत्तर जगामध्ये आपण पाहिलं की फेसबुक असतील किंवा मास मीडियाचा वापर करून ब्रेक्झिट सारखे पोल घडून आणण्यासाठी काही बाबी घडल्यामुळे या सुप्रानेशनचं किंवा युरोपियन युनियन संदर्भात अलीकडल्या काळामध्ये व्यापक प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळे या बाबीच्या बेसिक आपण माहिती करून घेतलं तर ते देखील आपल्याला फायद्याचे ठरेल. त्यानंतर 92 नंबरचा आपला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र निर्वासितीकरणासाठीच्या उच्च आयुक्तांचे कार्यालयाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा. जे संयुक्त राष्ट्र निर्वासितीकरणासाठीचे उच्च आयुक्तांचे कार्यालय त्या संदर्भात आपल्याला प्रश्न वाचून उत्तर द्यायचे. तर जो पर्याय क्रमांक 3 आहे, केवळ क, ड आणि ए हे बरोबर ठरतात. तर या कार्यालय हे न्यूयॉर्क स्थित नसून ते जिनिव्हा स्थित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक हा आपला ठरत नाही. पर्याय क्रमांक पातळीवर जरी आपण प्रश्न करायला गेलो तर हे तिन्ही पर्याय जाऊन आपल्याला केवळ पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जात असल्याचे पाहायला मिळतं. यामध्ये जे दुसरा ब आहे की युनायटेड नेशन ह्युमन कमिशन फॉर रिफ्युजीज 3 वेळा नोबेल मिळाले. तर 3 वेळा नसून 2 वेळा. आपण पाहिलं की त्यांना ज्या ठिकाणी तुम्हाला फसगत करण्याची किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला चकवण्याची शक्यता असतात ती ठिकाणं तुम्ही मोजकी पाहून घेतली. संस्थेचं कार्यालय असेल, स्थापना वर्ष असेल, ब्रीदवाक्य असेल किंवा सदस्य संख्या असेल या किंवा नुकतंच त्यांनी सुरू केलेला कार्यक्रम असेल, त्यातील एक पंचलाईन फक्त ते चुकवण्यासाठी किंवा कमी जागी जास्त करून आपल्याला प्रस्तुत प्रश्नामध्ये आपल्याला चकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही फसगत न होऊन देता धैर्याने अशा पद्धतीचे प्रश्न जर सोडवले तर तो आपल्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे 1954 ला खऱ्या अर्थाने या संघटनेची किंवा या कमिशन रिफ्युजी संदर्भातल्या सुरुवात झाली. 1954 पासून जो आपला पर्याय क्रमांक 4 आहे, किर्गिस्तान मानवी हक्कासंबंधित पुरस्कार देण्याच्या संदर्भातली जे प्रतिष्ठेचा नानसेन निर्वासित पुरस्कार आहे तो 1954 पासून जी गट असेल, संस्था असेल किंवा एखादी व्यक्ती, संस्था, एनजीओ असेल निर्वासितांसाठी विशेष काम करत असेल तर त्या संघटनेला हा पुरस्कार 1954 पासून दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या वर्षीचा जो पुरस्कार अजिबेज आशुरोफ यांना मिळाल्याचे देखील आपल्याला लक्षात येईल. 93 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेचे प्रमुख कार्यक्षेत्र किंवा कार्यक्रम क्षेत्रे कोणती? तर या ठिकाणी दिलेली जी सर्व क्षेत्र आहे ती या संघटनेची प्रमुख कार्यक्षेत्र असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व म्हणजे ते सामाजिक व मानवी शास्त्र, संस्कृती, नैसर्गिक विज्ञान, संवाद व माहिती, शिक्षण ही सर्व क्षेत्र प्राधान्यानं युनेस्को, आपल्याला शॉर्ट फॉर्म बघितला तर युनेस्को या संघटनेचे असल्याचे पाहायला मिळतं.
युनेस्को संघटनेच्या स्थापनेच्या पातळीवर 1945 पॅरिस स्थित या संघटनेचं कार्यालय असल्याचं पाहायला मिळालं आपल्याला. त्या ठिकाणी कार्यरत असून ही संस्था जी एकंदरीत शिक्षण असेल, संस्कृती असेल यासारख्या बऱ्याच योजनांच्या माध्यमातून कार्यरत आहे. या संघटनेच्या ब्रीदवाक्य पाहिलं तर ते जेंडर न्यूट्रल असल्याचं पाहायला मिळेल. बिल्डिंग पीस इन द माइंड ऑफ मेन अँड वुमन, मनुष्य असेल किंवा स्त्री असेल किंवा पुरुष यांच्या मनामध्ये शांती कशी प्रस्थापित करते किंवा शांतीची निर्मिती कशी करते असं उदात्त ध्येय घेऊन ही युनेस्को संस्था कार्यरत असल्याची पाहायला मिळते. युनायटेड नेशनची ही स्पेशलाइज संस्था असून या 2000 आपण पाहिलं तर USA आणि इस्रायल नुकतेच या संघटनेतून बाहेर देखील पडल्याचं पाहायला मिळते. या प्राधान्य क्षेत्र जर आपण या संघटनेची पाहिली तर आफ्रिका आणि लिंग समानता या बाबीवर विशेष भर या संघटनेने दिल्याचं पाहायला मिळतं. आपण त्यांच्या एकंदरीत ब्रीदवाक्य बघितलं की बिल्डिंग पीस इन द माइंड ऑफ मेन अँड वुमन, अशा पद्धतीने लैंगिक समानता असलेला समाज निर्माण करण्याचा देखील प्रयत्न हा या संघटनेतून होत असल्याचं दिसून येते. त्यानंतर 94 नंबरच्या प्रश्नाचा जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय पोषण अभियान लाभार्थी गटात खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश होत नाही अशा आशयाचा प्रश्न आहे. तर जो किशोरवयीन मुले यांचा समावेश हा या गटात होत नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रिंट मिस्टेक जाऊन इथं पर्याय क्रमांक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ठरतो. सर्वसाधारणपणे राष्ट्रीय पोषण अभियानाचा विचार करता 8 मार्च 2018 या राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात आपल्याला पाहता येते. याची सुरुवात राजस्थान मधील झुंझुनू या भागातून झाली. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने येणाऱ्या प्रश्नांचे स्थापना वर्ष किंवा कोणत्या ठिकाणाहून सुरुवात झाली, पंतप्रधानांच्या हस्ते झाली की राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्या कार्यक्रमाला होते का, प्रथम नागरिक कोण होता, तर असे बरेच प्रश्न किंवा उपप्रश्न हे या अनुषंगाने येऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावर विशेष कंट्रोल ठेवून तुम्ही जर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो. ही केंद्र शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणजे मग आपल्याला हे देखील माहित पाहिजे की फ्लॅगशिप म्हणजे काय, कोर ऑफ कोर योजना म्हणजे काय. त्यानंतर शिवराज सिंग चौहान कार्यगटाने कशा पद्धतीच्या शिफारसी केल्या, त्यापूर्वी योजनांचं वर्गीकरण कसं केलं होतं, या सर्व बाबी ज्यावेळेस योजनांचा अभ्यास करत असताना प्रारंभीच आपण माहिती करून घेतल्या तर तो फायद्याचे ठरू शकतो. कोर ऑफ कोर मध्ये जर इंजिनिअरिंग असेल, एसटी ओबीसी असतील या समाजाच्या उद्धारासाठीच्या ज्या योजना असतील, सोशल असिस्टन्स यासाठी योजना ह्या कोर ऑफ कोर या सदरामध्ये मोडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे नॅशनल जे पोषण अभियान म्हणजे नॅशनल न्यूट्रिशन मिशन हे मिशन खऱ्या अर्थानं 0 ते 6 वयोगटातील मुले असतील, किशोरवयीन मुले असतील, गरोदर माता असतील किंवा स्तनदा माता या सर्वांना कशा पद्धतीने न्यूट्रिशन मिळून कुपोषण मुक्त भारत घडवता येईल किंवा मुलांचे कुपोषण रोखता येईल याचा विचार केला जातो. त्यामध्ये 0 ते 3 वयोगट आहे त्यामधील कुपोषण रोखणे 6 महिने ते 59 महिने एवढा ज्यांचं हे असतो त्यामध्ये वयोगटातील बालकांच्या अॅनिमियापासून संरक्षण करणे. त्यानंतर 15 ते 49 वर्षाच्या वयोगटातील वयोवर्ष असलेला गट आहे किंवा किशोरवयीन मुले त्यांच्यामधील अॅनिमियाचं प्रमाण कमी करणे हे देखील या योजनेचं प्राधान्याचं लक्ष्यक्रम असल्याचं पाहायला मिळते. आपण एकंदरीतच भारतातील सीएन मेटापर प्रेफरन्स असेल किंवा मिसिंग वुमन यासारख्या कन्सेप्ट पाहिल्या तर महिलांसंदर्भातील एक समाजातील उदासीनता किंवा महिलांच्या आरोग्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष या बाबींमुळे विशेष अशा राष्ट्रीय पोषण अभियानासारख्या योजनांमधून त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या संधी किंवा हे पोषण बाबी पोहोचवण्याचं काम हे राज्य संस्थेच्या मार्फत अलीकडल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येईल. त्यानंतर 95 नंबरच्या प्रश्नाचा आपण पाहिलं की राष्ट्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने सीबीएसई शाळांना दिलेल्या जंक फूड नियमावलीनुसार शालेय वेळेत शालेय परिसरात किती अंतरापर्यंत जंक फूड विकण्यास मनाई आहे. तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 200 मीटर हे ठरत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये या ज्या जंक फूड गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन मध्ये देखील शाळेचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये मुलांसाठी कोणते पदार्थ ठेवले जावेत या संदर्भात देखील यादी देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला जंक फूड नियमावलीचा विचार करता शालेय वेळेत 200 मीटर अंतरावर जंक फूड तुम्हाला विकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळेच्या कॅन्टीन मध्ये कोणत्या वस्तू ठेवाय याची देखील यादी ही या जंक फूड नियमावलीने दिल्याचं आपल्याला
दिसून येईल. त्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी जो 96 नंबरचा आपला प्रश्न आहे यामध्ये व्यंकय्या नायडू यांनी डिसेंबर 2019 मध्ये पोषण गीतचे उद्घाटन केले. या पोषण गीताचे गीतकार आणि गायक यांच्या नावाच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा असा आपल्याला आलेला प्रश्न आहे. तर प्रसून जोशी आणि शंकर महादेवन हे दोन एक गीतकार आहेत. प्रसून जोशी हे गीतकार असून शंकर महादेव हे गायक आहेत. यांनी हे गायन रचल्याचा किंवा हे गीताचे गायन किंवा गीत त्यांनी रचलं असून त्याचं गायन शंकर महादेवन यांनी केलेलं आहे. या मोहिमेत जे कुपोषित विरोध प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला, जी कुपोषित बालक आहेत किंवा माता आहेत किंवा कुपोषणाने त्रस्त भागातले जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या कुपोषण मुक्त अभियानात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोषणम पोषणम देश उम्मीद से है करो पोषणम पोषणम असे गीताचे बोल असलेलं हे गीत ग्रामीण भाग असेल किंवा कुपोषित भाग असेल त्या भागातील लोकांना एकंदरीतच कुपोषण मुक्तीचा जो प्रकल्प आहे त्यामध्ये सहभागी करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर 97 नंबरचा प्रश्न जर आपण पाहिला तर केंद्रीय दत्तक विधान संसाधन प्राधिकरण बाबत खाली दिलेल्या विधानांचा योग्य विधानांचा पर्याय निवडा असा आपला प्रश्न आहे. तर यातील अ आणि क ड हे म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरतात. ही एक वैधानिक संस्था बरोबर आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत ही कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत हे संस्था कार्यरत आहे. या जी संस्था आहे कारा म्हणजे केंद्रीय दत्तक विधान संसाधने प्राधिकरण हे सर्वसाधारणपणे अनाथ त्याग केलेली जी बालक आहेत त्या बालकांना दत्तक देण्यासाठीच्या संदर्भात तरतुदी ह्या प्राधिकरणामार्फत करण्यात आलेले पाहायला मिळतात. त्यानंतर ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015 आहे. तो 15च्या ऍक्ट नुसार केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत अशा पद्धतीची वैधानिक संस्था स्थापन करून त्यांच्या दत्तक देण्यासंदर्भातल्या तरतुदी करत असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे हे या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अ क आणि ड हे बरोबर ठरतं. आंतरदेशीय दत्तक देण्याची प्रक्रिया संदर्भात सर्वोच्च संस्था आहे हे विधान या ठिकाणी चुकीचं ठरतं. त्यानंतर पुढील पर्याय 98 नंबरचा लॉकडाऊनच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्या राज्याने युनिसेफ सोबत मूळ प्रतीव हा कार्यक्रम सुरू केला. आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेस एखादं केंद्र असेल राज्य शासन असेल जागतिक पटलावरती संस्थांशी सहकार्य करून कोलॅबोरेशन करून एखादी योजना आखते किंवा त्या योजनेची अंमलबजावणी करत असते आणि त्यातून अपेक्षित परिणाम साधण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा वेळेस प्रथमतः जे सरकार असेल किंवा जे प्रदेश असेल ती योजना राबवण्याचा प्रयत्न करते त्यावर प्रश्न येण्याचे प्रोबॅबिलिटी वाढत असतात. त्यामुळे न्यूजपेपर वाचत असताना असे काही इनिशिएटिव्ह कोणतं राज्य घेत आहे का किंवा चालू आहेत का या बाबीचा सूक्ष्मपणे आपण जर आढावा घेत राहिलो तर तो देखील आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्या राज्याने युनिसेफच्या माध्यमातून प्रतीव हा ऑनलाईन कार्यक्रम केला तर ते राज्य आहे ओडिसा. या ओडिसा राज्याने 5 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी हा कार्यक्रम सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून घोषवाक्य असतील लघुकथा असतील चित्रकला यासारख्या स्पर्धेमध्ये 5 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. यामध्ये 2 थीमवर प्राधान्यानं काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये माय रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ यंग सिटीजनशिप ड्युरिंग कोविड-19 ही एक थीम आहे. दुसरी थीम बिंग ऍट होम ड्युरिंग द लॉकडाऊनच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने क्रिएटिव्ह करून तुमची समाजाप्रतीची रिस्पॉन्सिबिलिटी प्रतिपादित करताय याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आहे. त्यानंतर 99 नंबरच्या प्रश्नाचा जर आपण विचार करायला गेलो तर बालकांच्या हक्काबाबत खाली दिलेल्या आंतरराष्ट्रीय करार व ते करार कधी करण्यात आले त्यांच्या संबंधित अयोग्य जोडीचा विचार करा किंवा पर्याय निवडा. प्रस्तुत बाल हक्काचा करार 1989 बरोबर आहे. बालमजुरीचे अत्यंत वाईट प्रकार करार हा देखील बरोबर आहे. किमान वयोगट करार 1973 बरोबर. त्यामुळे यापैकी कोणताच
जोडी ही अयोग्य नाहीये, कारण त्यामध्ये दिलेलं जे साल आहे किंवा जे वर्ष आहे करार कधी करण्यात आले ते बरोबर आहे. आता आपण जर किमान वयोगटाचा कराराचा विचार करता, जी आपली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे, त्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जून 1973 मध्ये प्रस्तुत कायदा करण्यात आला असून रोजगार क्षेत्रात प्रवेशासाठी किमान वयोगट किती असला पाहिजे याचा विचार केल्यामुळे एकंदरीतच बाल कामगार निर्मूलनासाठीचा हा करार महत्वाचा ठरतो. त्याच प्रमाणात दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बालकांच्या हक्काचा करार 1989 हा देखील आयलोच्या माध्यमातून राबवल्याचं पाहायला मिळतं. त्यामध्ये बालकांच्या जे बालक आहेत त्यांच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक आरोग्य हक्कावर विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळतं. हा करार लागू कधी झाला तर साधारणतः 2 सप्टेंबर 1990 ला हा करार लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बालमजुरी संदर्भातील अत्यंत वाईट प्रकार करार म्हणजेच वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर 1999 संदर्भातला जो करार आहे, ह्या कराराच्या आयलोने 1999 ला पारित करून 2000 पासून या जी अंमलबजावणी होत असल्याचे पाहायला मिळते. हा करार मात्र भारताने मान्य केलेला नाही. भारताने जो हा करार आहे अत्यंत वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर हा मंजूर केला नाही असं आपल्याला पाहायला मिळते किंवा तो मान्य केलेला नाही. त्यानंतर पुढचा आपला आजच्या डिस्कशन मधील अखेरचा प्रश्न हा बालबंधू योजना खालीलपैकी कोणत्या बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर नागरी असंतोष असलेल्या क्षेत्रातील मुलांसाठी हे पर्याय क्रमांक 3 हा आपल्या 100 क्रमांक प्रश्नाचं उत्तर ठरतो. बालबंधू योजना खालीलपैकी कोणत्या बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आले? तर आदिवासी क्षेत्रातील कुपोषित बालकांसाठी हा नव्हे, अनाथ मुलांसाठी, हरवलेल्या मुलांसाठी नसून असंतोष असलेल्या क्षेत्रातील मुलांसाठी असल्याचे पाहायला मिळते. आता आपल्याला एक माहिती पाहिजे की योजना आली किंवा एखादा स्कीम आली तर ती कोण राबवतो किंवा कोणामार्फत? तर जो राष्ट्रीय बाल हक्क आयोग आहे त्या आयोगाकडून 2010 पासून ही बालबंधू योजना ही राबवली जात असल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर यासाठी जो निधी आहे तो निधी कुठून मिळतो हे देखील आपल्याला माहिती पाहिजे की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे, रिझर्व्ह फंड मधून आहे की पब्लिक अकाउंट मधून. तर हा निधी प्रधानमंत्री डिझास्टर जो आपला आपत्ती निवारण निधी आहे, डिझास्टर रिस्पॉन्स या संदर्भातील जो निधी आहे त्या निधीतून वार्षिक अनुदान ह्या योजनेसाठी संमत केलं जात असल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच आज आपण आरोग्य क्षेत्र असेल, ग्रामीण शहरी भागासंदर्भातल्या योजना असतील किंवा आंतरराष्ट्रीय संघटना आणि बालकांसंदर्भातले स्कीम यांचा आढावा घेऊन HRD सदरातील जो आपली टेस्ट क्रमांक 11 झाली त्याचा एक सविस्तर आढावा या ठिकाणी आपण 11 नंबरच्या टेस्टच्या पार्ट 2 या भागामध्ये घेतला. अशाच पद्धतीच्या उर्वरित 101 ते 150 प्रश्नांचा आढावा आपण पार्ट 3 मध्ये घेणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.